गुणनाम येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम तेची मज प्रेम दे देवा डोळे भरोनिया पाहिल तुझे मुख तेची मज सुख दे देवा कान भरोनिया ऐकेल तुझे कीर्ती कान भरोनिया ऐकेल तुझे कीर्ती तेची मज विश्रांती दे देवा वाहे रंगे टाळी नाचे न उदास हे दी हातास पाय सुख तुका म्हणे माझा सकळ देह भाव तुका म्हणे माझा सकळ देह भाव आनिक नको ठाव चिंतुयासी डोळे भरोनिया पाहिल तुझे मुख तेची मज सुख दे देवा विठाला विठाला ओम नमो जी आज्ञा वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तिदासु अवधारी जोजी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन ओ पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन ओ पांडुरंगा करू कृपादाने कथेचा विस्तारू ओ त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण संतानिया दुसरे चरण संतानिया त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चराचरी करुणा करा दयाळा करुणा करा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चराचरी वक झा
झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुझ्या देवा स्वामी तुझ्या देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुझ्या देवा सेवे लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय विठाला 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 येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम तेची माझ प्रेम दे देवा डोळे भरून या पाहिल तुझे मुख तेची मज सुख दे देवा विठाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्मा ज्या भक्तावरती अगाध प्रेम करतात असे असणारे भक्त मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राज्य साधकांचा मायबाप चिंतकाचा चिंतमणी ज्ञानियांचा शिरोमणी पूज्यकाचा पूज्यमणी अलंकापूर निवासी संत सम्राट संत शिरोमणी विश्वमाऊली ज्ञानोबराय विश्वमाऊली ज्ञानोबर सारखं ज्यांनी अगाध आणि विश्ववंदनीय कार्य केलं असे असणारे संत याच्या पुढे जाऊन सांगायचं ठरलं तर जामाच्या राजाने हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी हाडाचं मनी केलं रक्ताचं पाणी केलं रात्रीचा दिवस केला आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असे असणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु 16व्या शतकातील चालतं बोलतो ज्ञानाचं व्यासपीठ पंचवेद निर्माते महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री संत जगदवंदनीय तुकोबाराय यांच्या गात्यातील सर्वांच्या पाट्यातील सर्वांच्या परिचयाचा उत्कृष्ट असा मागणी पर प्रकरणामधील 5 चरणाचा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलाय विठाला 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 सेवेसाठी निवडला अभंग जगदवंदनीय तुकोबारायांचा 5 चरणाचा आहे आणि अभंगामध्ये जगदवंदनीय तुकोबाराय जगाचा मायबाप पांडुरंग परमात्म्याकडे काहीतरी मागणी मागतात. मग जगदवंदनीय तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याकडे नेमकी काय मागणी मागतात हेच आपल्याला या अभंगात पाहायचं आहे. पण तत्पूर्वी कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पासा परिहार देणं हा गरजेचा असतो मायबाप. मग परिहार का द्यायचा असतो तर हा चालणारा अखंड हरिनामरूपी सप्ताह किती वर्षापासून चालू आहे. कुणाच्या मार्गदर्शनाने आहे, कुणाच्या प्रेरणेने आहे, कुणाच्या साथीने आहे, कुणाच्या मदतीने आहे. या सर्व गोष्टींचा पात्र परिचय करून देणं म्हणजे परिहार असतो. आणि म्हणून अल्प स्वरूपात या ठिकाणी परिचय मी तुम्हाला देतो. पांडुरंगाच्या कृपेने गुरु माऊलीच्या आशीर्वादाने साधू संतांच्या सहवासाने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने ओळखला जाणारा आपला संभाजीनगर जिल्हा आणि गंगा मातेच्या नावाने ओळखला जाणारा आपला गंगापूर तालुका. काय वर्णन करावं या तालुक्याचं. नुसतं तालुक्याचं नाव जरी घेतलं बाबा तरी कितीतरी जन्माचं पाप धुवून जाण्याची क्षमता या तालुक्याच्या नावामध्ये आहे. वाची म्हणता गंगा गंगा सकळ पापी जाती भंगा. परमार्थ नाही करता आलं तरी चालेल, पण नुसतं सकाळ संध्याकाळ जरी म्हटलं मला गंगापूरला जायचंय गंगापूरला जायचं आहे तरी संपूर्ण पाप त्या ठिकाणी धुवून आपलं जाईल. असं असणारा हा गंगापूर तालुका. आणि या गंगापूर तालुक्यामध्ये निसर्गरम्य वातावरणात वसलेलं छोटंसं साजीर गोजीर असं हे माळी वाडगाव. गावाचं नावही माळी वाडगाव आहे आणि ज्या गावामध्ये माळी समाजही हा भरपूर प्रमाणात आहे.
आणि या माळीवाड गावामध्ये पांडुरंगाच्या कृपेने गुरुमाऊलीच्या आशीर्वादाने सर्व संत मंडळीच्या कृपाशीर्वादाने परमपूज्य गुरुवर्य गंगानंदगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने महाराज पुण्यतिथी निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन परमपूज्य गुरुवर्य श्याम बाबा महाराज, राम बाबा महाराज व गंगानंदगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व समस्त गुणीजन मंडळीच्या प्रेरणेने, साथीने, मदतीने हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे. समस्त ग्रामस्थांच्या मदतीने आणि विशेष करून तरुण मंडळाच्या प्रेरणेने. आता तरुण मंडळ म्हणजे कोणत्या मंडळाचं नाव मी या ठिकाणी घेतलेलं नाही, तर तरुण मंडळ म्हणजे गावातील प्रत्येक तरुण जो आहे तो या तरुण मंडळामध्ये आला आणि या तरुण मंडळाच्या प्रेरणेने चालणारा हा अखंड हरिनाम रूपी सप्ताह विठ्ठल विठ्ठल वर्ष 26वे आणि 26व्या वर्षाच्या 7व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला या ठिकाणी आली, हे मी माझं परम भाग्य समजतो. ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली असे असणार आपल्याच गावचं भूषण आचारी क्षेत्रामध्ये ज्यांनी पूर्ण तालुकाभर नव्हे तर जिल्हाभर ज्यांचं नाव मी लांब दूरवरपर्यंत ऐकलंय असे असणारे श्री कडोबा दादा जाधव यांच्या माध्यमातून ही कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली. गेल्या रामनवमीला आपल्या गावामध्ये अखंड हरिनामरूपी सप्ताह झाला आणि त्या सप्ताहामध्ये रामदिवसाची रामनवमीची कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला होती. समस्त ग्रामस्थांनी ती सेवा त्या ठिकाणी श्रवण केली, सर्वांना कार्यक्रम आवडला आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा येण्याचा योग कडोबा दादा यांच्या माध्यमातून आला. विठ्ठल पण त्या दिवशी उभ्या महाराष्ट्राचं असणारं वैभव परमपूज्य गुरुवर्य जरी ज्यांना म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे शेषराव महाराज यांची भेट आम्हाला झाली नाही. त्या दिवशी मला कळालं की सप्ताह चालू असताना त्या ठिकाणी एका गावामध्ये कुणाच्या तरी घरी, नाव मला आठवत नाही, बारशाचा कार्यक्रम होता आणि काही मंडळी बारशासाठी तिकडे गेले, काही मंडळी सप्ताहामध्ये इकडं थांबले. खरं बोलू का मायबाप, खोटं मी कधी बोलत नाही, पण खरोखर आनंद वाटतो की गाव छोटं असू द्या नाही तर मोठं असू द्या, गाव छोटं असू द्या नाही तर मोठं असू द्या, पण भजनी मंडळ गावातील कोणत्याही व्यक्तीचा कार्यक्रम उघडा पडू देत नाही, ही खरोखर या गावासाठी कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि म्हणून त्या दिवशी सप्ताही पार पडला आणि बारशाचा कार्यक्रमही पार पडला. विठ्ठला विठ्ठल. बरोबर या कीर्तन सेवेमध्ये जे गायनाची उत्कृष्ट साथ मला आता देताय आणि देणार आहे असे असणारे गुरुवर्य शेषराव महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर आमचे असणारे गुरुवर्य ज्यांना म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, सुंदर ज्यांचा आवाज आहे, गोडवा आहे, असे असणारे आमचे विष्णू महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे बाबा आहे. त्याचबरोबर आमचे असणारे विजय महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. बाबा आहे, आमचे दादा आहे, एक नव्हे तर दोन मृदुंगाचार्य आहे, पेटी मास्तर आहे, विनेकरी बाबा आहे आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमचे चोपदार बाबा आहे आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे. विठ्ठला विठ्ठला. प्रत्येक कीर्तनामध्ये मी आवर्जून सांगत असतो, मोबाईलचा जमाना आहे, प्रत्येकाच्या समोर आज मोबाईल आहे. 50,000चा मोबाईल राहू द्या, 5,000 बॅटरी बॅकअप राहू द्या, मेगापिक्सल कॅमेरा राहू द्या, 64 GB रॅम राहू द्या, 128 स्टोरेज राहू द्या, पण एवढा मोठा असणारा मोबाईलची जर कधी बॅटरी लो झाली तर त्या मोबाईलच्या गुगल बोर्डवरती कोणतीही वेबसाईट ओपन होत नाही. तसा कीर्तनकार कितीही मोठा असला पण या कीर्तनकार मंडळीला, त्या ठिकाणी गुणीजन मंडळीने जर कधी बॅटरीसारखं काम केलं नाही तर या ठिकाणी कीर्तन सेवा संपन्न होत नसते. म्हणून सर्वात प्रथम या गुणीजन मंडळीचा आभार व्यक्त करतो. विठ्ठला विठ्ठला. आणि माझा आवाज तुमच्या सर्व निंद्रेपर्यंत जे काटेकोरपणाने पोहोचवत आहे अशी असणारी आपल्याच गावची साऊंड सर्व्हिस सिस्टमवर नाव नाही आहे की नाही. त्या दिवशी मी सांगितलं होतं मंडपावरती जर नाव असेल तर बरं होईल, कमीत कमी स्पीकरवरती तरी नाव टाका. पण आपल्याच गावचे असणारं साऊंड सिस्टम गोड साऊंड सिस्टम आहे. जास्त काही सांगणार नाही, कारण शास्त्र सांगतं ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला ज्ञान कमी आहे त्या क्षेत्रामध्ये जास्त आपण बोलायचं नसतं. पण शेतकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. एक उदाहरण देतो. बैलगाडी असते, बैलगाडीला 2 चाकं असतात. ते 2 चाकं जरी आपल्याला दिसले तरी ते 2 चाकाच्या साईडला जी कानखीळ असते त्या कानखिळीच्या माध्यमातून ते 2 चाकं चालत असतात. त्या बैलगाडीची चालूमध्ये कानखीळ जर कधी पडली बाबा तर काय होतं, ती बैलगाडी जागेवर थांबते.
तसे कीर्तनरूपी बैलगाडीची कानखीळ ही तुमच्या हातात आहे. शेवटपर्यंत याची कानखीळ पडू देऊ नका हीच विनंती तुम्हाला मी या ठिकाणी करतो. विठाला विठाला. कारण हे आजचं कीर्तन नुसतं माळी वाडगाव पर्यंत मर्यादित नाहीये, तर महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यापर्यंत हे कीर्तन पोहोचणार आहे. आणि या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या साऊंड सिस्टमची सर्व्हिस आणि क्वालिटी सुद्धा पोहोचणार आहे. विठाला विठाला. आता तुमच्याविषयी काय बोलावं मायबाप. 2 घंट्याचा त्याग करून तुम्ही इथं आलात आणि माझं कीर्तन श्रवण करताय, म्हणून तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. कितीही बोललं श्रोत्यांविषयी तरी कमी असतं माय. 2-2 तास लोक आपला वेळ खर्च करतात आणि वेळ खर्च करून या ठिकाणी येतात आणि कीर्तन श्रवण करतात. मग खाली बसलेला श्रवण करणारा महात्मा, मुनी, जपी, तपी, संन्यासी किंवा गृहस्थ हा अज्ञानी नसतो, तर तो फार ज्ञानी असतो, फार ज्ञानी. कीर्तन श्रवण करणारा किती ज्ञानी असतो हे 2 मिनिटात सांगतो आणि पुढे चालतो. विठाला विठाला. पिंपरखेडा म्हणून घाटावरती गाव आहे, त्या गावामध्ये मी जायचो आणि कीर्तन करायचो. 10व असेल, श्राद्ध असेल, 13व असेल, 12स असेल, सप्ताह असेल. कीर्तन करता करता त्या गावामध्ये माझे 25 ते 26 कीर्तन एका गावामध्ये झाले. हे मी नाही केले, माझ्या माऊलीने, माझ्या सावता बाबांनी माझ्याकडून करून घेतले. एक वयोवृद्ध आजोबा त्या ठिकाणी यायचे. श्रोता मंडळ समाज किती हुशार असतो बाबा याच्यावर बोलतोय. विद्वान किती असतो. पटका बांधलेला, नेहरू शर्ट घातलेला, धोतर घातलेलं, हातामध्ये काठी आणि खांद्यावरती पोतं, समोर पोतं टाकायचे, बसायचे. 2 तास कीर्तन श्रवण करायचे आणि कीर्तन श्रवण केलं की उठून निघून जायचे बाबा. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल झालं की निघून जायचे. कीर्तनकार बुवाच्या पाया सुद्धा नाही पडायचे आणि विचारायचे सुद्धा नाही. मला आश्चर्य वाटायचं, बाबा मी येण्याच्या अगोदर कीर्तन ऐकताय, थांबताय आणि जय विठ्ठल जय हरी विठ्ठल झालं की निघून जाताय, काय कारण याचं. 25-26 कीर्तन त्या महात्म्यांनी श्रवण केलं आणि ज्यावेळेस त्या गावामध्ये माझं 27व किंवा 28व एखादं कीर्तन मागं पुढं होऊ शकतं, जेव्हा 27व कीर्तन माझं त्या गावामध्ये होतं ते बाबा आले, कीर्तन श्रवण केलं आणि कीर्तन श्रवण केल्यानंतर जय विठ्ठल जय हरी विठ्ठल झाल्यानंतर या टायमाला ते निघून गेले नाही, तर खांद्यावर पोतं घेतलं, जवळ आले आणि पाठीवर शाबासकीची थाप दिली. ज्यावेळेस पाठीवरती शाबासकीची थाप दिली त्यावेळेस माझ्या डोळ्यावरती अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि शेषराव महाराज त्यावेळेस मला कळालं की समोर श्रवण करणारा हा कोणीतरी अधिकारी पुरुष असायला हवा. त्यावेळेस बाबाला विचारलं, का हो बाबा 27-28 कीर्तन माझे श्रवण केली पण कधी मला शाबासकी दिली नाही, कधी पायाला सुद्धा लावली नाही आणि आज माझी पाठ थोपडताय, याचं काय कारण. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा कुणाचं एक कीर्तन ऐकून कुणाचं ज्ञान आम्ही त्या ठिकाणी त्याला समजत नाही. जोपर्यंत ज्या वेळेस तू एका गावामध्ये एकाच व्यासपीठावर त्याच लोकांसमोर त्याच भजनी मंडळामध्ये आणि एकाच गादीवरती एकाच व्यासपीठावर तू ज्या वेळेस 28 वेगवेगळे अभंग सोडवले, वेगवेगळे सिद्धांत दिले, वेगवेगळे दृष्टांत दिले, त्यावेळेस मला कळालं की ज्यांचं कीर्तन मी श्रवण करतोय त्यांचा अभ्यास सामान्य नाही. ही श्रवण करणारी मंडळी वेडे नसतात. हा खाली बसलेला समाज मूर्ख नसतो, तर हा विद्वान असतो. कीर्तनकाराचा एक एक शब्द वेचून घेण्याची क्षमता यांच्यामध्ये असते. म्हणून तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबाप्पांच्या चरणी साष्टांग दंडवत या ठिकाणी घालतो. विठाला विठाला सर्वांचा परिचय झाला, सर्वांचा परिहार झाला, सर्वांची स्तुती झाली. आता अभंग सोडवायला सुरुवात करत असताना जे माझं कीर्तन युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आज प्रसवण्याचं काम जे करताय, गजर हरिनामाचा या कीर्तन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे महाराष्ट्रभर आजचं कीर्तन प्रचार प्रसार करणार आहे त्या कवडे बापूंना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. विठाला विठाला. सेवेसाठी निवडलेला अभंग माझ्या जगदवंदनी तुकोबरायांचा आहे, 5 चरणाचा आहे आणि या अभंगामध्ये जगदवंदनी तुकोबराय भगवान परमात्म्याकडे काहीतरी मागणं मागतात. मग भगवान परमात्म्याकडे तुकोबारा नेमकं काय मागणी मागतात हेच आपल्याला या अभंगात आज पाहायचंय बाबा. सप्ताह म्हटलं की नियम आणि नियम म्हटलं की वारकरी संप्रदाय. पहिल्या दिवशी नमनपर अभंग असावा लागतो, 7व्या दिवशी मागणीपर अभंग असावा लागतो आणि 8व्या दिवशी काल्याचा अभंग असावा लागतो. हे तरी आपल्याला सांगायची गरज नाही. म्हणून आज मागणीपर जागराचं कीर्तन आहे. म्हणून तुकोबरायांनी भगवान परमात्म्याकडे जी मागणी घातली तो मागणीपर अभंग आजच्या सेवेसाठी निवडलाय.
मग या अभंगामध्ये तुकोबारा नेमकं भगवान परमात्म्याकडे काय मागतात हेच आपल्याला बघायचंय. पण तत्पूर्वी ज्या संत सावता बाबांच्या पुण्यतिथी निमित्त आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम रूपी सप्ताह संपन्न होत आहे, त्या संत सावता बाबा विषयी 2-5 मिनिटं या ठिकाणी बोलायला हवं. विठाला 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 विठाला. गेल्या 8 दिवसापासून आपण आपल्या सप्ताहामध्ये संत सावता महाराजांचं चरित्र या ठिकाणी ऐकताय, श्रवण करताय. संत सावता बाबा ही संत शिरोमणी होती. काय वर्णन करावं त्या संत सावता बाबांचं. संत सावता बाबांच्या पूर्वजांचा इतिहास जर कधी पाहिला ना तर संत सावता बाबाचे जे आजोबा होते त्यांचं नाव दैवमाळी. सावता बाबाच्या आजोबाचं नाव दैवमाळी. त्या दैवमाळी पंढरपूरचे निष्ठावंत वारकरी होते. आजी निष्ठावंत वारकरी. सांगली जिल्ह्यामध्ये जवळ असणारं मिरज गाव आणि ते मिरज गावच्या शेजारी असणारं औसे गाव हे सावता बाबांच्या आजोबांचं जन्मभूमी, राहण्याचं ठिकाण. त्या ठिकाणी सावता बाबाचे आजोबा त्या ठिकाणी दैवमाळी राहायचे आणि निष्ठावंत पंढरीचे वारी ते करायचे. 15 दिवस एवढंच नव्हे तर महिन्यातून एक वारी, महिन्याची वारकरी ते होते. 15 ते 20 दिवस सांगली जिल्ह्यातून तर सोलापूर जिल्ह्यापर्यंत महिन्याची वारी करायचे. 15-20 दिवस त्यांचे वारीमध्ये जायचे आणि उरलेले जे 10 दिवस आहे त्या 10 दिवसामध्ये काबाड कष्ट करून दैवमाळी हे आपला उदरनिर्वाह चालायचे. एवढे निष्ठावंत वारकरी दैवमाळी आणि त्यांचे असणारे नातू म्हणजे माझे संत सावता बाबा. विठाला 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 विठाला. बोलासारखं खूप आहे पण वेळेचं बंधन या ठिकाणी आहे. अभंग सोडवायचं म्हणून संक्षिप्त स्वरूपात सांगतो. 7 दिवसामध्ये जरी माझ्या सावता बाबाचं चरित्र सांगितलं ना तरी ते संपणार नाही. एवढं गोड चरित्र माझ्या संत सावता बाबाचं आहे. 12व्या शतकामध्ये त्यावेळेस परप्रांतीय युद्ध करायचे आणि युद्ध करून आपली सत्ता स्थापन करायची. आणि असंच घनघोर युद्ध झालं आणि असणारं जे गाव ते गाव ओस पडलं. आणि दुष्काळात 13वा महिना म्हणजे युद्धानंतर त्या ठिकाणी दुष्काळही पडला. मग दैवमाळी बाबांनी आता विचार केला की जनावरं ढोरं घोरं आहे यांची व्यवस्था करण्यासाठी आपल्याला हे गाव सोडावं लागेल. आणि मग दैवमाळ्याने ते गाव सोडलं आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जे जाता जाता अरण्य लागलं त्या अरण्यामध्ये जाऊन ते थांबले. विठाला 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 विठाला. पण अरण्यामध्ये थांबल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की या अरण्यामध्ये जर कधी आपण थांबलो तर आपले जे गुरं आहे ढोरं आहे या सर्वांचं संगोपन या ठिकाणी होऊ शकतं. म्हणून त्या अरण्यामध्ये राहण्याचा निर्णय संत सावता बाबाचे असणारे आजोबा दैवमाळी यांनी घेतला. त्या अरण्यामध्ये ते राहिले आणि त्याच ठिकाणी संपूर्ण गावाचा विस्तार झाला आणि त्याच अरण्याचं नाव अरण पडलं. अरण. धन्य ते अरण. धन्य ते अरण रत्नाची ती खान. 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 जन्मला निधान सावता तो. जन्मला निधान सावता तो. सावता सागर प्रेमाचे आगर. सावता सागर प्रेमाचे आगर. जन्मला निधान सावता. जन्मला निधान सावता तो. सावता सागर प्रेमाचे आगर. सावता सागर प्रेमाचे आणि मग त्या दैवमाळ्याने त्या ठिकाणी राहण्याचं ठरवलं. आणि पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने त्या दैवमाळ्याच्या संसारूपी वृक्षाला 2 फळं लागली. 2 मुलं त्यांना झाले. त्या दैवमाळ्याच्या मोठ्या मुलाचं नाव म्हणजे डोंगरोजी आणि लहान्या मुलाचं नाव म्हणजे परसोजी. आता काय असतं, मायबाप आपले मायबाप जर कधी त्या ठिकाणी सात्विक आणि धार्मिक असले ना तर त्या ठिकाणी तो वारसा मुलांना सुद्धा लागतो. आणि दैवमाळ्याचं तेच झालं. दैवमाळी पंढरपूरचे निष्ठावंत वारकरी असल्या कारणाने त्यांचे संस्कार, त्यांचा वारसा
त्यांच्या मुलांना लाभला आणि ते असणारे डोंगरोजी महाराज दैवमाळ्याचे मोठे असणारे चिरंजीव सुपुत्र त्यांना वैराग्य प्राप्त झाले आणि त्यांनी सांगितलं, बाबा या संसारात मला गुंतायचं नाहीये, तीर्थयात्रा मला करायची आहे. आणि मग आपल्या आई वडिलांची आज्ञा घेऊन डोंगरोजी महाराज त्या ठिकाणी तीर्थयात्रा करण्यासाठी निघून गेले. विठाला विठाला. मग आपला मोठा मुलगा तीर्थयात्रा करण्यासाठी गेला हे दैवमाळ्याच्या लक्षात आल्यानंतर आपला असणारा लहाना मुलगा परसोजी यांचं लग्न आपण केलं पाहिजे असं त्यांनी ठरवलं. त्या परसोजी महाराजांचं त्यांनी लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर बऱ्याच वर्ष त्यांना त्या ठिकाणी मुलबाळ झालं नाही. पांडुरंग परमात्म्याचे निष्ठावंत वारकरी वारी करायचे आणि पांडुरंगाला सांगायचे, पांडुरंगा माझ्या आई वडिलांची जी रीत आहे, माझ्या आई वडिलांची जी त्या ठिकाणी असणारी परंपरा मी या ठिकाणी चालवली आहे, पण माझी परंपरा पुढे चालवण्यासाठी असा पुत्र दे गुंडा ज्याचा तीही लोके झिंडा. असा एखादा पुत्र दे देवा. संसारातला तुला मी मागत नाही रे, पण माझा परमार्थ चालावा, पंढरीची वारी चालावी म्हणून एक पुत्र मला दे. आणि पांडुरंग परमात्म्याने ते मान्य केलं आणि संत सावता बाबाच्या रूपामध्ये परसोजी महाराजांच्या पोटी संत सावता बाबा हे जन्माला आले. विठाला विठाला आता जे संत सावता महाराज तुम्ही पाहताय, ज्या संत सावता बाबाची तुम्ही पुण्यतिथी साजरा करते ना मायबाप, ते संत सावता महाराज सामान्य विभूती नाही. 2 मिनिटं सांगतो ऐका. संत सावता बाबाच्या सप्ताहासाठी तुम्ही हजारो रुपये नाही, लाखो रुपये जरी खर्च केले तरी त्या महात्म्याचे उपकार फिटणार नाही. त्या संत सावता महाराजांना तुम्ही डोक्यावर घेऊन 8 दिवस जरी नाचले ना तरी संत सावता बाबाचे उपकार फिटणार नाही. एवढे संत सावता बाबाचे आपल्यावरती उपकार आहे. ऐका, या देहाची चमड्याची चप्पल करून जरी सावता बाबाच्या पायामध्ये आपण घातली तरी त्या सावता बाबाचे उपकार फिटणार नाही. एवढे उपकार त्या संत सावता बाबाचे आहे. काय अधिकार वर्णन करावं त्या संत सावता बाबाचं. संत सावता बाबाचा अवतार हा एका युगाचा नाहीये महाराज. संत सावता बाबाजी ज्यांची पुण्यतिथी आपण साजरी करतोय ना, ती सामान्य विभूती नाहीये, तर कितीतरी युगाचा अवतार म्हणजे संत सावता महाराज. ऐका, त्रेता युगामध्ये हे राजा जनक होते. द्वापार युगामध्ये हे श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचे सवंगडी पेंद्या होते आणि तेच राजा जनक पेंद्या झाले आणि तेच भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे सवंगडी पेंद्या हेच संत सावता बाबा झाले. विठाला विठाला जसे नामदेवराय 4 युगाचा अवतार आहे, तसे संत सावता बाबा एका युगाचा अवतार नाही. म्हणून संत सावता बाबाचा सप्ताह जेवढ्या उत्साहात आनंदात तुम्हाला साजरा करता येईल तरुण मंडळी, तेवढ्या आनंदात आणि उत्साहात साजरी करा. कारण त्या संत सावता बाबाचं जीवनचरित्र 10-5 मिनिटं सांगायसारखं नाही. कितीही त्यांचा उत्साह आपण केला तरी त्या महात्म्याचे उपकार आपल्यापासून फिटू शकत नाही. विठाला विठाला. जसं शांती ब्रह्म म्हटलं की कुरेकर बाबा आठवतात, गाथा मूर्ती म्हटलं की राऊत बाबा आठवतात, गाथा मूर्ती म्हटलं की राऊत बाबा आठवतात, पखवाद म्हटला की पांचाळ गुरुजी दासोबंत स्वामी आठवतात आणि गायन म्हटलं बघुरे गुरुजी आठवतात. तसं संत सावता म्हटलं की माळी आठवतात. हा संत सावता बाबाचा अधिकार. विठाला आणि संत सावता बाबाने आयुष्यभर शेती केली आणि शेती करत असताना त्यांनी आपल्या कांदा, मिरची, मुळा, कोथंबीर याच्यामध्ये पांडुरंग परमात्म्याला पाहिलं. काय वर्णन करावं संत सावता बाबाचं. हो, ज्या भगवान परमात्म्याच्या एका उदरात करोडो कोटी ब्रह्मांड आहे असा जगाचा मायबाप तो पांडुरंग परमात्मा, त्या सावता बाबाने आपलं हृदय फाडून आपल्या हृदयात त्या देवाला स्थान दिलं. हो, एवढा संत सावता महाराजांचा अधिकार आहे. विठाला विठाला. मी सांगत नाही, संत वर्णन करतात, संत सांगतात. नुसते संत सावता बाबा धन्य नाहीये, तर त्यांची माय धन्य आहे, त्यांचे बाप धन्य आहे. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. आणि अशा संत सावता बाबाची पुण्यतिथी आपण साजरी करतोय ना, एक विनंती करेल, मोठ्या उत्साहात, आनंदात आणि प्रेमात हा सप्ताह असाच चालू ठेवा ही विनंती तरुण मंडळाला करतो. विठाला विठाला विठाला. आता बोलायसारखं खूप आहे पण वेळ कमी आहे.
काल संत सावता बाबाची पुण्यतिथी झाली आणि परवा नामदेवरायांची पुण्यतिथी झाली. आता नामदेवरायाचा अधिकार काय महाराज? त्या नामदेवरायाच्या हातून भगवान परमात्मा नैवेद्य सेवन करत होता, एवढा अधिकार त्या नामदेवरायांचा होता. अजून काय अधिकार नामदेवरायांचा? तर ज्यावेळेस नामदेवराय, संक्षिप्त स्वरूपात सांगतो वेळ कमी म्हणून, ज्यावेळेस नामदेवराय औंढा नागनाथ येथे शिवालयाच्या मंदिरासमोर कीर्तन करीत होते, त्यावेळेस कर्मठ ब्राह्मणाने सांगितलं की तुम्हाला या ठिकाणी कीर्तन करता येणार नाही, मग मंदिराच्या पाठीमागे जा आणि तिथे कीर्तन करा. त्यावेळेस नामदेव महाराज मंदिराच्या पाठीमागे गेले, कीर्तन सुरू केलं. पण पांडुरंगाला सांगितलं, देवा आयुष्यभर तुझी निष्काम सेवा करतोय आणि काय तास तू माझं कीर्तन बंद पडले. अरे लाज वाटे जीवा मनविता दास आणि गोडी नाही रस बोलली सारखी. देवा आज या नामदेवरायाच्या भक्तीची परीक्षा आहे, तुला आज धावून यावं लागेल. महाराज त्या ठिकाणी नामदेवरायांचा एवढा अधिकार. जय नामदेवराय ज्या भगवान परमात्म्याच्या मंदिराच्या पाठीमागा कीर्तन करीत होते, त्याच मंदिराने तोंड फिरवलं आणि नामदेवरायाकडे त्या ठिकाणी तोंड केलं. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामया हाती दूध प्याला, नामया हाती दूध प्याला, बरी येली उंडी नरसी मेत्याची, बरी येली उंडी नरसी. धावे बाहेरे किंवा अंतरीचे गुण धावे बाहेरे. माणसाने जीवनभर जर कधी परमार्थ केला ना, त्याला दमच निघत नाही महाराज. टायफॉइड होऊ द्या, मलेरिया होऊ द्या, नाही तर कोरोना होऊ द्या, भजन सोडायचं नाही म्हणजे नाही आणि माळ काढायची नाही म्हणजे नाही. याला म्हणतात निष्ठावंत वारकरी. विठाला विठाला. संत सावता बाबाविषयी बोलासारखं खूप आहे, नामदेवराय सारखं बोलासारखं खूप आहे, पण आज आपल्याला या ठिकाणी मागणी प्रकरणातील अभंग सोडवायचा आहे आणि म्हणून नामदेवरायाच्या चरणाला स्पर्श करतो, सावता बाबाच्या चरणाला स्पर्श करतो आणि या ठिकाणी अभंग सोडवायला सुरुवात करतो. ऐका, सेवेसाठी निवडलेला अभंग माझ्या तुकोबारायांचा 5 चरणाचा आहे आणि या अभंगामध्ये तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे काही मागणं मागतात. आता या ठिकाणी संपूर्ण ज्यांनी आयुष्य आपलं परमार्थमध्ये जाळलंय अशी मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. मग बाबा विचारतील, का हो तुम्ही म्हणता की तुकोबारायांनी परमात्म्याकडे मागितलं, पण तुकोबारायचं स्वतः प्रमाण आहे की आम्ही तुझ्याकडे काहीच मागू शकत नाही आणि ही आमची वाड वडिलांची रीत आहे. काही मागणे आम्हा अनुचित देवा, वडिलांची रीत आम्ही जाणस देवा. अरे दुष्काळ येऊ दे, जीव जाऊ दे, पण तुझ्याकडे मी काहीच मागणार नाही. ही तुकोबारायची उक्ती आहे. काही मागणे आम्हा अनुचित देवा, वडिलांची रीत जाणत असे देवा. माझ्या पूर्वजांनी काही मागितलं नाही म्हणून मीही आज तुझ्यापाशी काहीच मागणार नाही असे म्हणणारे तुकोबाराय मग आज नेमकं काय मागतात, कशासाठी मागतात आणि केव्हा मागतात? तुम्ही म्हणता महाराज आयुष्यभर तुकोबारायांनी काहीच मागितलं नाही. मग तुकोबारायांनी जर आयुष्यभर काही मागितलं नाही तर संत तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये मागणीपर प्रकरण कसं आलं? त्यांनी जर मागितलंच नाही तर मागणीपर अभंग त्या ठिकाणी कसे निर्माण झाले हेच आपल्याला आज बघायचं आहे. विठाला 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 विठाला. तुकोबारायांनी मागितलं नाही, तुकोबारायांना मागावं लागलं. पहिलं कारण प्रेमापोटी आणि दुसरं कारण आग्रहापोटी. तुकोबारायचं भगवान परमात्म्यावर भक्तीचं एवढं ओझं झालं की भगवान परमात्म्याने सांगितलं तुकोबा तुम्हाला काहीतरी मागावं लागेल. पण तुकोबांनी सांगितलं मी मागणार नाही. पण देवानी हट्ट के धरला, आग्रह केला नाही तुकोबा तुम्हाला काहीतरी मागावं लागेल. भगवान परमात्म्याच्या प्रेमापोटी आणि आग्रहापोटी तुकोबारायांनी मागितलं. विठाला विठाला. एक उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल.
दक्षिणमुखी हनुमंतरायाच्या हनुमान जयंती निमित्त माझ्या गावामध्ये मी अखंड हरिनाम रूपी सप्ताह आयोजित केला. उदाहरण देतो शेषराव बाबा. आणि तुमचं गायन गोड आहे म्हणून मी 7 दिवस तुम्हाला त्या ठिकाणी आमंत्रित केलं. आजी ऐका, शेषराव बाबा माझे इथं पहिल्यांदा आल्यामुळे मी त्यांना सुंदर असा पुरणपोळीचा आणि गुलाबजामुनचा स्वयंपाक केला. उदाहरण देतोय, आग्रह काय असतो याच्यावर सांगतोय. शेषराव महाराजांना गुलाबजामुन आवडत नाही आणि आवडले तरी खाऊ शकत नाही. उदाहरणामध्ये, खरोखर नाही बरं का, उदाहरणामध्ये शेषराव बाबांना थोडीशी शुगर आहे. उदाहरण बरं का, उदाहरण, खरोखर नाही आणि ती होऊ पण नाही महाराज, आहे की नाही. गुलाबजामुनचा स्वयंपाक केला. शेषराव बाबांना गुलाबजामुन आवडतही नाही आणि खाल्ले तरी शुगरचा त्रास आहे, खाऊ शकत नाही. पण मी सांगितलं, बाबा आतापर्यंत तुम्ही माझ्या घरी आले नाही, आज माझ्या घरी इतक्या दिवसांनी आले, पहिल्यांदा आले आणि दिवस उगल्यापासून तर आतापर्यंत मी तुमच्यासाठी पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक आणि गुलाबजामुन तयार केले. मग नाही वाटीभर, कमीत कमी 2 गुलाबजामुन तरी खा. त्यावेळी शेषराव महाराजांनी सांगितलं, महाराज मला गुलाबजामुन मुळीच आवडत नाही आणि गुलाबजामुन आवडत असले तरी मी खाऊ शकत नाही. का तर मला शुगर आहे. पण ऐका ना, मी आग्रह केला नाही बाबा, तुम्हाला आज गुलाबजामुन खावेच लागतील. त्यावेळी शेषराव महाराजांनी सांगितलं, ठीक आहे, माझी मागण्याची इच्छा नाही, गुलाबजामुन खाण्याची इच्छा नाही. तरी शेषराव बाबांनी वाटीभर गुलाबजामुन खाऊनच टाकले. काय याचं कारण? आवडत नाही, खाऊ शकत नाही आणि खाल्ले तरी शुगर आहे. पण आग्रहापोटी त्या ठिकाणी शेषराव बाबांनी गुलाबजामुन वाटीभर खाऊन टाकले. ऐका, माझ्यासारख्या सामान्य माणसांनी जर कधी आग्रह केला शेषराव बाबांना तर ते वाटीभर गुलाबजामुन खाऊ शकतात, शुगर असून सुद्धा. तर जगाचा मायबाप जो भगवान परमात्मा, ज्याच्या एका उदरामध्ये करोडो ब्रह्मांड आहे, तो जगाचा मायबापाने जर आग्रहच धरला तो कोब्बर आहे, तुम्हाला मागावंच लागेल. मग तो कोब्बर आहे का मागणार नाही? आणि म्हणून तो कोब्बरांनी मागितलं, एक आग्रहापोटी आणि दुसरं प्रेमापोटी. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून तुकोबारा जरी म्हणत असले, काही मागणे आम्हा अनुचित देवा, वडिलांची रीत आम्ही जाणत असे, तरी तुकोबारांनी मागितलं. पण मागत असताना तुकोबारा असे म्हटले नाही. ऐका, एक महत्वाचा मुद्दा सांगतो. काही मागणे आम्हा अनुचित देवा. तुकोबारा काय म्हटले? काही मागणे आम्हा अनुचित देवा. पण तुकोबारांनी अभंग रचना करत असताना काही म्हटले, काही च शब्द त्या ठिकाणी त्यांनी वापरला नाही. मला तरी असं वाटतं जगाच्या पाठीवर तुकोबारायांचं व्याकरण सर्वात श्रेष्ठ असेल. जर तुकोबारायांनी त्या ठिकाणी च शब्द शेषराव बाबा वापरला असता तर तुकोबारायांना मागण्याचा अधिकार नसता. आणि नुसता च शब्द जर कधी वापरला असता तर गाथ्यामध्ये आज मागणीपर अभंग तयार झाले नसते. काही मागणे आम्हा अनुचित देवा. देवा आम्ही मागेल, मी तुझ्यापाशी मागेल, पण काहीही मागणार नाही. परमार्थातलं मागितल्याशिवाय राहणार नाही आणि संसारातलं मी तुला मागणार नाही. हा त्याचा अर्थ आहे. कारण तुकोबारांना माहिती होतं संसारातलं कितीही मागितलं महाराज तर त्या संसाराच्या मागण्यामध्ये सुख नाही. जो संसार आहे त्या संसाराच्या अंगी व्यसनच व्यसन आहे. तुकोबारा एका अभंगामध्ये वर्णन करतात. संसाराचे अंगी अवघीच व्यसने, संसाराचे अंगी अवघीच व्यसने. आम्ही संसाराचे आम्ही
मागितलं पण संसारातलं मागितलं नाही, तुकोबारायांनी मागितलं पण परमार्थातलं मागितलं. काय मागावं आणि काय मागू नये हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाकडे आपण गेलो, योगायोगाने त्यांच्या भेटीचा योग आला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापाशी गेल्यानंतर त्यांना सांगितलं, मुख्यमंत्री महोदय साहेब मला काहीतरी पाहिजे. त्यांनी सांगितलं, अरे माग ना, तुला काय लागल ते माग, कोट्यावधी रुपये साहेब मला कोट्यावधी रुपयाचा निधी लागत नाही, तर राशन कार्डामध्ये माझ्या बायकोचं नाव नाहीये, तेवढं नाव मला आणून द्या. कोणापाशी गेले? मुख्यमंत्र्यापाशी जाऊन जर कधी राशन कार्डामध्ये आपण आपलं पत्नीचं मुलाबाळाचं नाव मागत असू तर या मागणीला मागणं म्हणता येईल का हो? पण मुख्यमंत्र्यापाशी गेल्यानंतर माझ्या गावामध्ये संडास बाथरूम द्या, माझ्या गावामध्ये हनुमंतरायाच्या संत सावता बाबाच्या मंदिरासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी द्या, याला मागणं म्हणतात. काय मागावं आणि काय मागू नये हे तुकोबारायांना चांगलं ठाऊक होतं. विठाला विठाला म्हणून तुकोबारायांनी मागत असताना संसारातलं कधीच मागितलं नाही, कधीच नाही. उभी आयुष्यामध्ये संपूर्ण गाथा तुम्ही चेक करा, पण गाथ्यामध्ये एकही प्रमाण तुम्हाला असं आठवणार नाही किंवा वाचनात येणार नाही की तुकोबारायांनी संसारातलं काही मागितलं. काहीच मागितलं नाही, संसारातलं काही मागितलं नाही आणि परमार्थातलं काहीच मागितल्याशिवाय तुकोबाराय राहिले नाही. मग संसारातलं तुकोबारायांनी का मागितलं नाही हो? एखादा साधक या ठिकाणी प्रश्न असा निर्माण करेल, महाराज तुकोबारायांनी संसारातलं काहीच मागितलं नाही कारण तुकोबारायची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती त्यावेळेस बधाड धाकट आणि भक्कम असेल. नाही महाराज, तुकोबाराची परिस्थिती खूप चांगली होती, पण रात्रंदिवस त्यांनी भंडारा डोंगरावरती परमात्म्याचं भजन केलं. विठ्ठल आमुचे जीवन, विठ्ठल आमुचे सर्वस्व, त्या पांडुरंगाचे भजन केले. पांडुरंगाचे भजन करत असताना प्रपंचावरील त्यांचं लक्ष दूर झालं आणि जे तुकोबाराय लाखात ज्यांचा प्रपंच होता, कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी ज्यांची होती, त्या तुकोबारायच्या हातामध्ये काहीच राहिलं नाही. विठाला विठाला आणि मग तुकोबारायांना संसारात काही नसताना तरी ते त्यांच्याकडे देवाकडे काहीच मागत नाही. तुकोबारायचा प्रपंच फार मोठा नव्हता, तुकोबारायची परिस्थिती फार मोठी नव्हती. तर तुकोबारायची परिस्थिती काय होती हे तुकोबाराय ज्यावेळेस वैकुंठ गमनाला जातात, वैकुंठ गमनाला जात असताना ज्यावेळेस भगवान परमात्मा त्यांना नेण्यासाठी येतो त्यावेळेस पाहुणे घरासी आजी आली ऋषिकेशी हे तुकोबाराय अभंगाची रचना करतात आणि त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, देवाला मी काय उपचार करू, माझी परिस्थिती काहीच नाही, काय करू उपचार, कोंप मोडकी जर्जर, देवा तुला काय उपचार करू, अरे दरदरीत पाण्या माझी रांधील कन्या. तुकोबारायची परिस्थिती सांगतोय. घरी मोडकी बाजा, वरी वाकळांच्या शेजा. मोडक्या बाजा आहे, झोपडा आहे, तुकोबारायांना खाण्यासाठी अन्न सुद्धा नाही. जगाचा मायबाप तुकोबारायांना भेटण्यासाठी आला, पण तुकोबारायांनी त्यांना भोजन म्हणून तुळशीचं पान त्या ठिकाणी अर्पण केलं. एवढा प्रपंच तुकोबारायचा नाजूक आहे, पण एवढी परिस्थिती तुकोबारायची खालावली असताना सुद्धा तुकोबारायांनी संसारातलं काहीच मागितलं नाही आणि परमार्थातलं मागितल्याशिवाय राहिले नाही. विठाला विठाला तुकोबाराय होते, ते कीर्तनकार नव्हते, ते महाराज नव्हते. 500 रुपये पाकिट कमी भरलं म्हणून 5 किलोमीटरहून गाडी परत आणायची, 500 रुपये मागून घ्यायला ते कीर्तनकार नव्हते, ते हवप नव्हते, ते वैराग्य मूर्ती. कीर्तनकार नाही तर वैराग्य मूर्ती, देहूची सुप्रसिद्ध साधू म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबाराय होते. काहीच तुकोबारायच्या संसारात मेळ नव्हता तरी काही मागितलं नाही आणि आज आमच्या संसारात सर्वस्व असताना सुद्धा आम्ही मागितल्याशिवाय राहत नाही. ही सर्वात मोठी शोकांती काय मायबाप. विठाला विठाला. मग तुकोबारायांनी संसारातलं काही मागितलं नाही महाराज, मान्य आहे. देवाच्या आग्रहापोटी, देवाच्या प्रेमापोटी तुकोबारायांनी मागितलं हे आम्हाला मान्य आहे, पण तुकोबारायांनी परमार्थातलं मागितलं. नेमकं काय परमार्थात मागितलं हो? तुकोबारायांनी वेळोवेळी मागितलं, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवा द्यायचंय ना तुला, हेच दान दे की तुझा विसर होणार नाही. त्यावेळेस तुकोबारायांनी सांगितलं, भगवान परमात्म्याने सांगितलं, तुकोबारा तुम्हाला मागायचं काहीतरी प्रपंचातलं मागा हो, मी परमार्थातलं तुम्हाला देणार आहे, पण काहीतरी संसारातलं मागा. तुकोबारांनी सांगितलं, नाही देवा, त्या संसारातलं मी कवडी मोल सुद्धा मागणार नाही, कारण जो संसार आहे ना त्या संसाराचं मूळ म्हणजे मुळात दुःख आहे
आणि ज्या संसाराचं मुळात दुःख आहे त्या दुःख बांधवडी संसारामध्ये मी काहीच मागणार नाही. विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि ज्या वेळेस भगवान परमात्म्याने एवढा आग्रह तुकोबरायला केला, एवढा हट्ट धरला की तुम्हाला माझ्याकडे आज काहीतरी मागावंच लागेल, त्यावेळेस तुकोबरांनी मागितलं, पण संसारातलं मागितलं नाही तर परमार्थातलं मागितलं, ते अभंगाच्या पहिल्या चरणात. येणे मुखे तुझे बरणी गुण नाम, येणे मुखे तुझे बरणी गुण नाम, येणे मुखे तुझे बरणी गुण नाम, येणे तुझे बरणी गुण नाम. याची मत प्रेम जय देवा, याची मत प्रेम देई देवा. डोळे भरून या पाहिन तुझे मुख, डोळे भरून या पाहिन तुझे मुख. हेची मत प्रेम देई देवा, प्रेम देई देवा. डोळे भरून या पाहिन तुझे मुख, डोळे भरून या पाहिन तुझे मुख. तुकोबराने मागितलं पण संसारातलं मागितलं नाही, प्रपंचातलं मागितलं नाही तर परमार्थातलं मागितलं. काय मागितलं तुकोबराने? येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम, आणि तेची मज प्रेम दे देवा. देवा तुला मागत नाही रे, पण तुला द्यायचंच आहे ना, तुम्हाला परमार्थातलं दे. महाराज तुकोबरायची विचारसरणी आणि भक्त प्रल्हादाची विचारसरणीचा जर कधी विचार केला ना, तुकोबरायची विचारसरणी आणि भक्त प्रल्हादाची विचारसरणी एक आहे, एक विचारी आहे आणि एक जूट आहे. कसं काय? 2 मिनिटात सांग. हिरण्यकश्यपूच असणारा मुलगा भक्त प्रल्हाद ज्यावेळेस नारायण नारायण नाव भगवान परमात्म्याचे रात्रंदिवस उच्चारायचा, त्यावेळेस हिरण्यकश्यपूला ते आवडायचं नाही. हिरण्यकश्यपू म्हणत आपलं दैत्याचं कुळ आहे, दैत्याच्या कुळामध्ये नारायणाचं नाव घ्यायचं नसतं. आपण राक्षसाची अवलाद आहोत आणि राक्षसाच्या अवलादाने परमार्थ त्या ठिकाणी करायचा नसतो. माणसं परमार्थ करतात, जे राक्षसाची अवलाद असतात, जे राक्षसी वृत्तीचे असतात ते परमार्थ करत नसतात, देवाचं नाव घेत नसतात. नारायणाचं नाव आपल्या कुळामध्ये सुद्धा घ्यायला चालत नाही. पण त्यावेळेस भक्त प्रल्हादाने त्या नारायणाचं नाव सोडलं नाही. अखंड भजन त्या नारायणाचं त्या भक्त प्रल्हादाने केलं आणि हिरण्यकश्यपूने त्याला मारण्यासाठी कितीतरी प्रयत्न केले. उकळत्या तेलाच्या कढईत भक्त प्रल्हादाला टाकलं, उंच पर्वतावरतून हातपाय बांधून त्या ठिकाणी सोडून दिलं. नवे नव्हे तर उन्मत हत्तीच्या पायाखाली दिलं. नव्हे नव्हे तर कितीतरी जेवढं सैन्य होतं तेवढे सैन्य भक्त प्रल्हादाच्या अंगावरती सोडलं. पण सांगू का देवा, ज्यावेळेस तो परमात्मा आपल्या पाठीशी असतो ना, हे संपूर्ण जग आपल्या विरोधात असू द्या, कोणी आपलं काही वाकडं करू शकत नाही. याला परमात्म्याची ताकद म्हणतात. आणि भक्त प्रल्हादाचं तेच झालं. भक्त प्रल्हादाने नाम सोडलं नाही. आणि एक दिवस हिरण्यकश्यपूने विचारलं, प्रल्हादा, ज्या नारायणाचं नाव तू रात्रंदिवस उच्चार करतोय, ज्या नारायणाचं तू रात्रंदिवस नामस्मरण करतोय, असा तुझा नारायण नेमका आहे तरी कुठे? त्यावेळेस भक्त प्रल्हादाने सांगितलं, बाबा तात, माझा नारायण कुठं नाहीये. विठ्ठल जळी स्थळी भरिला, रीता ठाव नाही उरला. हो, पशु पक्षात मुंगी पासून तर ब्रह्मदेवापर्यंत तोच आहे. आणि मग प्रल्हादा मला नेमकं ठिकाण सांग, तुझा परमात्मा कुठे? त्यावेळेस भक्त प्रल्हादाने सांगितलं, बाबा जास्त लांब त्याला शोधायची गरज नाही, या खांबामध्ये सुद्धा तू परमात्मा आहे. आता खांबामध्ये परमात्मा म्हणल्यावर त्या दुर्जन हिरण्यकश्यपूने लाथ मारली आणि लाथ मारल्यासारखा तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाला. मी सांगत नाही, संतांचं प्रमाणे काय सांगतात. दुर्जन तो लाथ मारी खांबावरी, स्तंभी नरहरी प्रगटला, धावून या हरी आडवा घेतला, हृदय विदारीला हस्त नखी. विठाला विठ्ठल विठ्ठल. पण ऐका, याच्या अगोदरच एक सुंदर प्रकरण सांगतो. ज्यावेळेस भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने विचारलं, तुझा परमात्मा कुठे? ज्यावेळेस भक्त प्रल्हादाने सांगितलं, माझा परमात्मा या खांबामध्ये आहे, त्यावेळेस हिरण्यकश्यपूच असणारा मुलगा भक्त प्रल्हादाने अंतकरणापासून परमात्म्याला हात सोडले. देवा, आतापर्यंत तुझं नामस्मरण केलं, पण आज माझ्या बापाने विचारलं तो परमात्मा कुठे, आणि त्या परमात्म्याचा ऍड्रेस, त्या परमात्म्याचा पत्ता मी या खांबामध्ये दिलाय. देवा,
आज तुला यावं लागेल, माझ्यासाठी नाही, माझ्या नामस्मरणाची लाज ठेवण्यासाठी देवा तुला आज यावं लागेल. देवा तू आज या भक्त प्रल्हादासाठी जर आला नाही ना, तर युगायुगापर्यंत तुझी भक्ती कोणी करणार नाही, युगायुगापर्यंत तुझं नामस्मरण कोणी करणार नाही. देवा माझ्यासाठी नाही, पण तुझ्या भक्तीची, तुझ्या नामाची, तुझ्या नारायण नावाची किंमत ठेवण्यासाठी तू आज ये. ज्यावेळेस भगवान परमात्म्याला अशी विनंती भक्त प्रल्हादाने केली ना, त्यावेळेस तो भक्त प्रल्हादच असणारा संत शिरोमणी, भक्त प्रल्हाद असणारा दैवत श्री नारायण भगवान त्या खांबामधून प्रगट झाले. विठाला सांगायचा मुद्दा काय, आजचं मागणीपर कीर्तन आहे, मागणीपर प्रकरण आहे. संत नामदेवराय, संत तुकोबाराय आणि भक्त प्रल्हाद एका विचारसरणीचे होते. सर्व प्रकरण त्या ठिकाणी शांत झाल्यानंतर देवाने भक्त प्रल्हादाला कडेवर उचलून घेतलं. सांगितलं, प्रल्हादा मी जगाचा मायबाप आज प्रसन्न झालोय, काहीतरी मागून घे. त्यावेळेस प्रल्हादाने सांगितलं, देवा जो परमात्मा योग्यांच्या स्वप्नात येत नाही, मुनींच्या स्वप्नात येत नाही, तो परमात्मा आज माझ्यापाशी आहे, मला मांडीवर उचलून घेतलंय, याच्यापेक्षा मला जगात दुसरं कोणतं प्राप्त करायची इच्छा राहिली नाही. देवा मला काहीच नकोय. पण पुन्हा परमात्म्याने सांगितलं, नाही प्रल्हादा तुला काहीतरी मागावंच लागेल. त्यावेळेस भक्त प्रल्हादाचा अभिमान जागी झाला. भक्त प्रल्हादच देवाला म्हटले, देवा तू माझा असणारा बाप हिरण्यकशिपूला मारून टाकलंय आणि या संपूर्ण साम्राज्याचा राजा आता मीच आहे, तुला काय मागायचं ते आता मलाच मागून घे. कोण म्हटलं? भक्त प्रल्हाद. त्यावेळेस नारायण आहे ते चतुरा, तो शिरोमणी, तो चतुरांचा शिरोमणी आहे. त्यावेळेस देवाने सांगितलं, मी जे मागेल ते तुम्हाला देशील. भक्त प्रल्हादाने सांगितलं, हो देवा जे तुम्ही मागाल ते मी देईल, कारण या संपूर्ण साम्राज्याचा राजा मी आहे. ठीक आहे प्रल्हादा, ऐक ना, तू माझ्याकडे काहीतरी मागावं. काय म्हणतात देव? तू माझ्याकडे काहीतरी मागावं हीच इच्छा माझी आहे. आता प्रल्हादा माग. पण भक्त प्रल्हाद हुशार होते. भक्त प्रल्हाद काय म्हटले माहितीये? देवा मी तुझ्याकडे काही मागूच नाही, हेच वरदान मला दे. विठाला 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 विठाला. म्हणजे भक्त प्रल्हाद आणि जगदवंदने तुकोबाराय यांची विचारसरणीचा जर कधी विचार केला तर दोघांची विचारसरणी एक आहे. तुकोबाराने संसारातलं काही मागितलं नाही, मागितलं तर ते परमार्थातलं मागितलं. मग काय मागितलं? येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम, तेची मज प्रेम दे देवा. देवा तुला द्यायचंच आहे ना, तर या मुखाने मी तुझं नामस्मरण करेल, ती ताकद मला दे. मग एका साधकाने तुकोबारायला प्रश्न केला, का हो तुकोबाराय, मग तुम्ही असं कोणतं वरदान मागितलं की येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम, याच्यामध्ये काय आहे? त्यावेळेस तुकोबाराने सांगितलं, बाबा ऐक रे, या मानव देहा व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच देहामध्ये भगवान परमात्म्याचं भजन होत नाही, भगवान परमात्म्याचं पूजन होत नाही, भगवान परमात्म्याचं नामस्मरण होत नाही. हा एकमेव देह असा आहे की याच देहामध्ये भगवान परमात्म्याचं भजन घडतं. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे ज्ञान आणि कहे ज्ञान नाही कोठे, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, हरिक निधान हरिक निधान हरिक दे, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. त्यावेळेस तुकोबाराने सांगितलं, ऐका सज्जन हो, हा एकमेव देह असा आहे की याच देहामध्ये भगवान परमात्म्याचं भजन घडतं, भगवान परमात्म्याचं पूजन घडत नाही.
मग एका साधकाने तुकोबारायला प्रश्न केला, का हो तुकोबाराय, मग दुसऱ्या कोणत्याच योनीमध्ये, दुसऱ्या कोणत्याच जन्मामध्ये भगवान परमात्म्याचं भजन, भगवान परमात्म्याचं पूजन आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण होत नाही का? त्यावेळेस तुकोबारायने सांगितलं, होतं हो, पण त्याला भगवान परमात्म्याची विशेष कृपा लागते. ज्यावेळेस तो भगवान परमात्मा त्या मुक्या प्राण्यावरती विशेष कृपा करतो, त्यावेळेस तो मुका प्राणी, मुका असणारा रेडा सुद्धा वेद बोलतो. पण तेव्हा बोलतो ज्यावेळेस ज्ञानोबाराय त्याच्यावर कृपा करतात. ज्यावेळेस माऊलीची कृपा होते तेव्हा तो बोलतो. रेडा बोलला, रेड्याने आपल्या मुखातून वेद बोलविला. ऐका, अजून कोण बोललं? नकर सुद्धा बोलला. ज्यावेळेस गजेंद्र हत्तीचे आणि मगराचे सरोवरामध्ये 100 वर्ष युद्ध चालले, त्यावेळेस भगवान परमात्म्याचा धावा त्या ठिकाणी गजेंद्राने केला आणि गजेंद्राने केल्यानंतर भगवान परमात्मा धावून आला आणि त्या मगरापासून त्या भगवान परमात्म्याने त्या गजेंद्राचा उद्धार केला. आणि भगवान परमात्म्याने त्या गजेंद्राला घेऊन निघाले, त्यावेळेस मगराने भगवान परमात्म्याची स्तुती केली. काय म्हणतं मगर? नक्र बोले ऐक ऋषिकेशी, नाम मात्रे तारिले गजेंद्रासी. अरे देवा, त्या गजेंद्राने तुझं नसतं नामस्मरण केलं तर त्याचा उद्धार तू केला. मी सुद्धा तुझाच आहे ना देवा, माझा सुद्धा उद्धार कर. मग तुम्ही म्हणशाल त्याने स्तुती कशी केली? ऐका, ज्यावेळेस भगवान परमात्म्याने सुदर्शन चक्र सोडलं ना, त्या सुदर्शन चक्राचा स्पर्श त्या मगराला झाला. तो स्पर्श म्हणजे भगवान परमात्म्याची कृपा होती. ज्यावेळेस भगवान परमात्म्याची विशेष कृपा जीवावरती होती, त्यावेळेस दुसऱ्या योनीमध्ये सुद्धा भगवान परमात्म्याची स्तुती करता येते. पण केव्हा दुसरा जन्म यायचा आणि भगवान परमात्म्याची केव्हा विशेष कृपा व्हायची? म्हणून या नरदेहात आले ना, तर त्या भगवान परमात्म्याचं आनंदाने भजन करा. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम आणि तेची मज प्रेम दे देवा. देवा, या मुखाने तुझ्या गुणांचं वर्णाचं या ठिकाणी मी नामस्मरण करो, हीच शक्ती आणि हेच प्रेम मला दे. मग एका साधकाने तुकोबारायला प्रश्न केला, का हो तुकोबाराय, त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं तुम्ही म्हणतात, श्रवण करायचं म्हणतात, गुणांचं वर्णन करायचं म्हणतात. मग त्या भगवान परमात्म्याचं गुणांचं वर्णन केल्यावर नेमकं काय होतं? संत त्या ठिकाणी उत्तर देतात. काय म्हणतात संत? सदैव सदैव त्या भगवान परमात्म्याचा जयघोष केल्यावर काय होतं? संत वर्णन करतात. सदा नामघोष नामघोष सदा नामघोष करू हरी कथा. सदा नामघोष 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 सदा करू हरी कथा. सदा नामघोष 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 सदा करू हरी कथा. आणि मग त्या भगवान परमात्म्याचा सदैव नामघोष केला म्हणजे हे चित्त समाधान होतं, हे चित्त स्थिर होतं. आणि एकदा का चित्त स्थिर झालं, त्या चित्तामध्ये तो परमात्मा येऊन राहतो. आणि त्या चित्तामध्ये जर परमात्मा येऊन राहिला आणि मग जगामध्ये कुठल्याही प्रकारची आशा तृष्णा त्या ठिकाणी उरत नाही. म्हणून या मुखाने त्या भगवान परमात्म्याचं भजन पूजन नामस्मरण आपण केलं पाहिजे. येणे मुखे तुझे वर्णे गुण नाम देवा. तुझ्या गुणाचं मुखाचं त्या ठिकाणी वर्णन मी करावं हे तर आपण पाहिलं. पण का हो, या मुखाने भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्याने काय होतं हा प्रश्न आपल्या समोर आता उभा राहिला. तर ऐका, ज्यावेळेस त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण आपण करतो ना, त्यावेळेस कितीतरी जन्माचं पाप आपलं त्या ठिकाणी नष्ट होतं. तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी. माळी वाळगावकर ऐका, शेतकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. ज्वारीचे पीक इकडे घेतल्या जातात. ज्वारीची मोठी कोचूळ राहू द्या, वळही राहू द्या, 2 एकराचा चारा एका ठिकाणी राहू द्या. पण त्या 2 एकराच्या चारा जर कधी पेटवून द्यायचा ठरला बाबा, तर किती आकड्याच्या काड्या लागेल भैया? 1 पेटी लागेल, 1 आकड्याची काडी लागेल. पेटून पाहिलंय का? मग एवढं ॲक्युरेट कसं काय सांगताय? ऐकलंय है की नाही? तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी. जसे हजारो एकरचा चारा नष्ट करण्याची क्षमता एका आग पेटीच्या काडीमध्ये आहे, तसे कित्येक जन्माचं पाप नष्ट करण्याची क्षमता त्या नामस्मरणामध्ये आहे. म्हणून नामस्मरण करा. विठ्ठल विठ्ठल. मग त्या नामात काय ताकद आहे? ते नाम केवढे मोठे आहे विश्वमाऊली ज्ञानोबराय हरिपाठामध्ये वर्णन करतात. ते नाम गगनाहून मोठे आहे माऊली सांगतात. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड आणि गगनाहुनी वाड नाम आहे.
गगनापेक्षा मोठे नाम आहे. बरं त्या नामाने काय होतं हो महाराज? त्या नामामध्ये एवढी ताकद आहे की त्या नामाने दगड सुद्धा तरली. दगड ऐका, त्या नामाने जर दगड तरली तर माणसं का तरणार नाही? म्हणून आपण जीवनाची वाटचाल करत असताना नामस्मरण केलं पाहिजे. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला वे. एक प्रकरण आपल्याला या ठिकाणी सांगतो. नामस्मरणात नामामध्ये भगवान परमात्म्याच्या 2 अक्षरी नामामध्ये किती ताकद आहे. ज्यावेळेस प्रभू रामचंद्राला कळालं की आपली पत्नी सीता माता हिचं अपहरण रावणाने केलं, लंकेमध्ये घेऊन गेला, त्यावेळेस सीता मातेला घेऊन येण्यासाठी प्रभू रामचंद्र निघाले. पण जात असताना कोसो मैल दूर असणारा समुद्र त्या ठिकाणी लागला. मग काय करावं? तर त्यांच्या सैन्यामध्ये जे नल आणि नील वानर होते, त्या नल नील वानरांना त्या ठिकाणी वरदान प्राप्त होतं की ज्या दगडाला तुम्ही हात लावा आणि पाण्यात टाकाल ते दगड त्या ठिकाणी तरेल. त्या नल आणि नील त्या राक्षसांनी त्या ठिकाणी आपलं देवाच्या असणारे जे सैनिक होते, वानर होते, त्या वानरांनी नल आणि नील यांनी ते दगड घेतले आणि पाण्यात टाकले आणि त्याचा अर्धा सेतू तयार झाला. पण सेतू तयार झालेला पाहून त्या नल आणि नील वानरांना या ठिकाणी अहंकार जागी झाला की माझ्या हाताने दगड तरतात. हा अहंकार त्यांना निर्माण झाला आणि परमात्म्याने सांगितलं माझ्या भक्ताला अहंकार जर निर्माण झाला तर माझ्या भक्ताचा विनाश निश्चित आहे. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णू दासा भाविकासी. सर्वाला अहंकार झाला तरी चालतो, पण गुणीजन मंडळीला, ज्ञानी माणसाला आणि भक्ताला त्या ठिकाणी अहंकार नको. त्यावेळेस हनुमंतरायाने सांगितलं ठीक आहे, सेतू बुडाला तर बुडू द्या, नामात काय ताकद आहे हे सांगतो ऐका. त्यावेळेस हनुमंतरायाने एका दगडावरती रा लिहिलं, दुसऱ्या दगडावरती म लिहिलं आणि ती दगड पाण्यात टाकली. राम नाम लिहून ती दगड पाण्यात टाकली. त्याचा परिणाम असा झाला ती दगड सुद्धा तरायला लागली. आणि बोलता बोलता ही वार्ता लंकेमध्ये पसरली रावणाकडे. काय असतं मायबाप, चांगलं कीर्तन फेमस व्हायला कमीत कमी, चांगलं कीर्तनाची क्लिप फेमस व्हायला कमीत कमी 1-2 वर्ष निघून जातात, आहे की नाही? पण गौतमी पाटील सारखं नृत्य त्या ठिकाणी प्रसारित व्हायला 1 दिवस सुद्धा जास्त होतो, आहे की नाही? म्हणजे चांगलं जे आहे ते प्रचार करायला जास्त वेळ लागतो आणि जे समाजाला ज्याची गरज नाहीये त्याचा प्रचार जर कधी करायचा ठरला तर कमी वेळेमध्ये होतो. रावणाकडे ही बातमी पसरली आणि रावणाचे जे सैन्य होते त्यांच्यामध्ये दानादान उडाली. काय? रामनामाने दगड तरतात, मग आपण या ठिकाणी विनाश आपला होणार आहे. रावण हुशार होता. रावणाने सांगितलं चिंता करू नका, माझ्यात सुद्धा एवढी ताकद आहे की मी सुद्धा दगड तारू शकतो. रावण समुद्राच्या काठी गेला, भला मोठा दगड घेतला आणि दगडापाशी जाऊन काहीतरी पुटपुटला आणि दगड समुद्रामध्ये टाकला. समुद्रामध्ये दगड टाकल्यानंतर तो दगड सुद्धा तरायला लागला. बापरे, रावणाच्या हातून सुद्धा दगड तरतात हे पाहिल्यानंतर त्यांचे असणारे सैन्य त्यांना सुद्धा हर्ष झाला आणि ते नाचायला लागले. समुद्राच्या काठापासून तर लंकेपर्यंत रावणाची दिव्य भव्य मिरवणूक काढली. ढोल ताशाच्या गजरामध्ये त्याचं स्वागत केलं आणि रावण मिरवणूक करत 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 आपल्या घरी मंदोदरी पाशी आला. ऐका, आता विनोदाचा किस्सा आहे. मंदोदरीला सांगितलं, ग मंदोदरी ऐक, माझ्या हाताने दगड तरतात, दगड. मंदोदरी म्हणन, मी मंदोदरी आहे, मी लंका नाहीये, लंकेची प्रजा नाहीये, तुमची नाडी ना नाडी मला माहिती आहे की आपले पती काय आहे हे महिला मंडळाला माहिती असतात. महाराष्ट्र शासन काय काय स्कीमा राबवतं हे मुख्यमंत्र्यांना चांगलं माहिती असतं. महाराष्ट्र शासन काय काय घोटाळे करतं हे महिला मंडळांना त्या ठिकाणी माहिती असतं. तरी महिला मंडळ कुठलाही आक्षेप त्या ठिकाणी घेत नाही. एक बोलू, आदिशक्ती मुक्ताई तुम्हाला शास्त्रामध्ये म्हटलंय बाबा, आदिशक्ती आहे. खरोखर सामर्थ्याची शक्ती जर कधी असेल तुमच्यापाशी आहे, सहनशीलता जर कधी असेल तर तुमच्यापाशी आहे, आणि शांतता जर कधी असेल ना तर तुमच्यापाशी आहे. माय, तुम्हाला शास्त्रामध्ये आदिशक्ती म्हटलंय ना, तुम्ही वेळ आली तर दुर्गा होतात, वेळ आली तर काली होतात, वेळ आली तर भवानी होतात, आणि वेळ आली ना आपल्या परिवारासाठी तर दुधाची गंगा आणि प्रेमाची गंगा सुद्धा आपण होतात. त्यावेळेस मंदोदरीने सांगितलं, तुम्ही सर्वांना मूर्ख करू शकतात पण मला मूर्ख करू शकत नाही. तुमच्या हाताने दगड तरेल शक्यच नाही. सत्य काय आहे ते सांगा, त्याच वेळेस मी तुमचं पूजन करेल. विठ्ठला 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 विठ्ठला. त्यावेळेस रावणाने सांगितलं, इज्जतीचा प्रश्न आहे, जास्त दांगुडा कल्लह करू नको, सिस्टमचा आवाज कमी ठेव, दुसऱ्याला ऐकायला जाणार नाही याची काळजी घे. सांगतो ऐक, दगड माझ्या हाताने तरला
पण नुसता माझ्या हाताने तरला नाही, तो भला मोठा मी दगड घेतला, दगडाजवळ गेलो आणि दगडाला सांगितलं, हे बघ दगडा, या समुद्रामध्ये मी तुला टाकतोय, जर तू या पाण्यामध्ये तरला नाहीस ना तर तुला प्रभू रामचंद्राच्या नामाची शपथ आहे. ज्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या नामाची शपथ रावणाने त्या दगडाला घातली, त्यावेळेस तो दगड सुद्धा पाण्यावरती तरला. माय, माझा एक प्रश्न असा आहे, रामनामाने दगड तरली यात नवल नाही, पण ज्या रामनामाची शपथ घालून रावणाच्या हातून जर दगड तरली, तर आपण आयुष्यभर जर कधी परमार्थ केला तर आपला उद्धार का होणार नाही? आपला उद्धार का होणार नाही? म्हणून तुकोबारांनी मागितलं, पण काहीही मागितलं नाही, ती फक्त आणि फक्त नाम मागितलं, विठ्ठल विठ्ठल. आणि मग देवा तुला द्यायचंच आहे ना, येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम, तेची मज प्रेम देई देवा. तुकोबारांनी नाम मागितलं, आणि नुसतं नाम मागितलं नाही तर नामासोबत प्रेम मागितलं. बाबा, भक्ती करत असताना नुसती भक्ती चालत नाही, तर त्या भक्तीला प्रेमाची जोडी लावावी लागते. आणि जोपर्यंत आपण परमार्थ करत असताना भक्तीला प्रेमाची जोडी लावत नाही ना, तोपर्यंत तो परमात्मा आपल्याला भेटत नाही. काय गरज होती हो जगाचा मायबाप प्रभू रामचंद्राला शबरी मातेच्या हातचे उष्ट बोर खाण्याची काय गरज होती? फक्त प्रेमापोटी. जगाचा मायबाप श्रीकृष्ण परमात्मा ज्याच्या दास्य करण्यासाठी हजारो सैन्य आणि हजारो दास दासी ज्याच्या सेवेमध्ये असायच्या, तो जगाचा मायबाप सुदाम्याचे आणलेले 5 घरचे पोहे खातो. काय गरज आहे? फक्त प्रेम प्रेम. आणि म्हणून त्या ठिकाणी संत सुद्धा म्हणतात, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. प्रेमाशिवाय समाधान नाही. आणि जोपर्यंत भक्तीला प्रेमाची जोडी लावत नाही ना, तोपर्यंत तो परमात्मा आपल्याला भेटत नाही. ऐका, विठ्ठल विठ्ठल. कौरव आणि पांडवाचं सांत्वन करण्यासाठी जगाचा मायबाप द्वारकेचा राजा श्रीकृष्ण परमात्मा हस्तिनापूरमध्ये आला. आणि हस्तिनापूरमध्ये एका रात्रीचा मुक्कामासाठी दुर्योधनाने स्वार्थापोटी कोट्यावधी रुपयाचा बंगला महल बांधला. आणि त्या परमात्म्याला बसण्यासाठी सोन्याचं सिंहासन, खाण्यासाठी सोन्याचं ताट, राहण्यासाठी सुसज्ज महल आणि त्या वाट्या चांदीच्या आणि चमचे चांदीचे, असा शाही थाटामध्ये परमात्म्याचं स्वागत केलं. एक दिवस परमात्मा हस्तिनापूरमध्ये थांबणार होते. प्रेम काय असतं ऐका. कोट्यावधी रुपये खर्च केला. परमात्मा सांगितलं, देवा माझ्या या प्रेमाचा तुम्ही या ठिकाणी स्वीकार करावा. कोणी सांगितलं? दुर्योधनाने. दुर्योधनाने असं सांगितल्यानंतर देवानं सांगितलं, दुर्योधना ऐक रे, कोट्यावधी रुपयांचा तू खर्च या ठिकाणी केला, 5 पक्वान्नाचं भोजन मला खाण्यासाठी तू दिलंय, सोन्याचं सिंहासन मला बसण्यासाठी आहे, सोन्याचे चांदीचे चमचे मला जेवण्यासाठी आहे रे दुर्योधना, पण जे मला पाहिजे ते तुझ्याकडं नाही. देवा काय कमी आहे हो? कोट्यावधी रुपये मी खर्च केले आणि तुम्ही म्हणतात याला मला जे पाहिजे ते नाही. त्यावेळेस देवाने सांगितलं, अरे दुर्योधना, मला जे पाहिजे ते तुझ्याकडं नाही. आणि ते काय आहे? तर ते प्रेम आहे, प्रेम. आणि मग ते प्रेम तुझ्यापाशी नाही. मग देवा कुठं थांबणार? काय करणार? त्यावेळेस देवाने सांगितलं, उद्धवाला सोबत घेतलं आणि सांगितलं, उद्धवा चल विदुरा घरी जाऊ. उद्धवजी चल चल विदुरा घरी जाऊ, उद्धवजी चल विदुरा घरी जाऊ, उद्धवजी चल विदुरा घरी जाऊ. उद्धवजी चल विदुरा घरी जाऊ. जगाचा मायबाप कोट्यावधी रुपयाच्या संपत्तीचा, कोट्यावधी रुपयाच्या भोजनाचा त्याग करू नाम मागितलं. आणि तेच तसंच आपण प्रपंचामधलं काही न मागता आपण सुद्धा परमात्म्याकडे परमार्थमधलं मागितलं पाहिजे. नाही तर माय 20 रुपयाचं नारळ आपण घेतो, संत सावताबाबांना फोडतो आणि इतकासाच प्रसाद म्हणून तरायाला संत सावताबाबाला ठेवतो आणि बाकीचं अख्खं नारळ नाताला खाण्यासाठी घरी घेऊन जातो. इतका इतका प्रसाद ठेवतो आणि इतक्या प्रसादामध्ये सांगतो, बाबा अद्रक 15,000ला भाव कमी हो, कमीत कमी 25,000 जाऊ द्या. कांद्याला 2,000 भाव कमी आहे, कमीत कमी 5,000 रुपये कांदे विकू द्या. सावताबाबांना काय देतो? इतकं खोबऱ्याचं खांड देतो आणि मागतो काय?
20 रुपयाचा नारळ फोडतो आणि 2 लाखाच्या मागण्या मागतो. पण तुकोबारायांनी काहीच मागितलं नाही. तुकोबारायांनी मागितलं फक्त नाम आणि मागितलं फक्त प्रेम. येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम आणि तेची मज प्रेम दे देवा. देवा मला प्रेम दे. तुकोबाराय अजून काय मागत? डोळे भरून या पाहीन तुझे मुख तेची मज सुख दे देवा. देवा तुला द्यायचंच आहे ना, या डोळ्याने तुझं रूप तुझं मुख मी डोळे भरून पाहिल, तेच मला दे देवा, तेच मला दे. मग एका साधकाने तुकोबारायला प्रश्न केला, का हो तुकोबाराय नेमकं डोळे भरून परमात्म्याचं मुख पाहिल्यानंतर काय होतं? ऐका, माऊलीचा सोहळा निघतो पंढरपूरला जाण्यासाठी. मग आळंदी, पुणे, जेजुरी, वाल्हे, लोणंद, सासवड, फलटण, तरडगाव, परडगाव, माळशिरस आणि पंढरपूर याच्या मध्ये मागं पुढं होऊ शकतं, आहे की नाही? मग असं असताना वारकरी पंढरपूरला जाण्यासाठी निघतात. विश्वमाऊली आळंदीहून जाण्यासाठी निघतात आणि गेल्यानंतर परमात्म्याचं त्या ठिकाणी 2-2 तास नाही तर 18-18 घंटे उभं राहून परमात्म्याचं दर्शन घेतात. पण परमात्म्यापाशी गेलं, परमात्म्याच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि परमात्म्यासमोर उभे राहिले की डोळे लावून घेतात. बाबा, ज्या परमात्म्याला डोळे भरून आपल्याला पाहायचं आहे त्या परमात्म्यापाशी गेल्यावर आपण डोळे लावून घेतो. ते पुजारी सांगतात, बाबा देवापाशी आल्यावर डोळे लावून घ्यायचे नसतात, तर देवापाशी आल्यावर आपण डोळे उघडून पाहायचं असतं. डोळे भरून या पाहीन तुझे मुख आणि तेची मज सुख दे देवा. मग एका साधकाने तुकोबारायला प्रश्न केला, तुकोबाराय डोळे भरून तुम्ही म्हणतात परमात्म्याला पाहायचं आहे, मग काय सामर्थ्य आहे या परमात्म्याचं मुख पाहिल्यानंतर? नेमकं काय होतं हो? काय होतं सांगता येईल का? काय होतं? अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंग. देवा कितीतरी जन्माचं दुःख आम्ही त्या ठिकाणी विसरतो, हे त्या भगवान परमात्म्याच्या मुखात ताकद आहे. अजून काय ताकद आहे हो? पाहत श्रीमुख सुखावले सुख डोळे यांची भूक नमवे माझ्या. देवा तुझं मुख मी पाहिलं ना तर माझं जे सुख आहे ना ते सुद्धा सुखरूप होतं. पाहत श्रीमुख सुखावले सुख. आणि देवा अजून काय होतं? तुझं मुख पाहिल्याने तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. किती 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 प्रमाण देवी माई बाप. वेळ कमी. विठोबाचे पाहुदार बसा विठोबाचे लागली भूक डोळा माझा पाहुदार माझा विठोबाचे मुख पाहुदार माझा विठोबाचे मुख लागली भूक डोळा माझा लागली भूक डोळा माझा पाहुदार माझा विठोबाचे मुख पाहुदार माझा विठोबाचे. बाबांनी प्रमाण दिलं, एवढं वय चौकदाराचं त्यांनी सुद्धा प्रमाण दिलं. इथं आल्या आल्या कळालं की ही भूमी ही जमीन कशी आहे. हा आणि म्हणून जशी जमीन असली तसं त्या ठिकाणी पेरणी करावं लागते. पेरणी आपण जमिनीमध्ये जर कधी डाळिंब घेतले आणि त्या डाळिंबावरती वेळोवेळी फवारणी नाही केली ना, त्या डाळिंबावरती तेल्या रोग येतो. तेल्या आणि एकदा का त्या डाळिंबावरती तेल्या रोग आला की त्या ठिकाणी लाखो रुपयाचा खर्च करून असणारा जो डाळिंबाचा बाग तो नष्ट होतो. म्हणून पेरणी करत असताना भूमी पाहून पेरणी करावं लागते. विठ्ठला विठ्ठला या ठिकाणी सर्व अधिकारी मंडळी आहे, ज्येष्ठ मंडळी आहे, श्रेष्ठ मंडळी आहे. म्हणून कीर्तनामध्ये मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. डोळे भरून या पाहीन तुझे मुख आणि तेची मज सुख दे देवा. देवा डोळे भरून मी तुझं मुख पाहिलं आणि तेच सुख तू मला दे. मग एका साधकाने तुकोबारायला प्रश्न केला, का हो तुकोबाराय त्या परमात्म्याच्या मुखामध्ये त्या परमात्म्याच्या चरणामध्ये सुख आहे का? हो बाबा, सर्व सुख जर कधी असेल ना
तर त्या परमात्म्यात आहे. सर्व सुख जर कधी असेल ना तर विश्वमाऊली ज्ञानोबरायामध्ये आहे. सर्व सुखाचा आगर जर कधी असेल तर माझा जगाचा मायबाप पांडुरंग परमात्मा. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, आगर, सर्व सुखाचे आगर, आगर, सर्व सुखाचे आगर. बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर, आगर, सर्व सुखाचे आगर. बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, देवीवर, सर्व विठ्ठल परवा, परवा तुहा माधव परवा, परवा. काय गोड आवाज आहे बाबा. असं वाटतं बाबांचा आवाज ऐकतच राहावं. ही परमेश्वराची देणगी असते. त्या परमात्म्याने कुणाला गायन दिलेलं असतं, कुणाला वादन दिलेलं असतं, कुणाला पेटीचं ज्ञान दिलेलं असतं, कुणाला चोपदाराचं विण्याचं ज्ञान दिलेलं असतं आणि कुणाला वक्तृत्वाची शैली दिलेली असते. तो जगाचा मायबाप आहे. कोणाला काय देईल हे सांगता येत नाही. म्हणून सुखरूप जर कधी व्हायचं असेल ना त्या परमात्म्याला आपलंसं करा. डोळे भरून या पाहिन तुझे मुख आणि तेच मज सुख दे देवा. त्या भगवान परमात्म्याच्या मुखात सुख आहे. त्या भगवान परमात्म्याच्या चरणात सुख आहे. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. सुख कुठं आहे? पंढरपूरमध्ये आहे. सुख कुठे आहे? आळंदीमध्ये आहे. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. अरे सुखा लागी जरी करीसी तळमळ तरी तो पंढरीसी जाय एक वेळ. सुख पाहिजे ना मग त्या पंढरपूरला जा. तू सुखरूप झाल्याशी राहणार नाही. नाही हो महाराज, आमचं अजून पोट भरलं नाही. मग आम्हाला सर्व सुखरूप होण्यासाठी काय करावं लागेल? तो कोबार सांगतात, ऐक ना बाबा, तो जो भगवान परमात्मा आहे, जो देव आहे ना, त्या देवाला आपलंसं करून घे म्हणजे तू सुखरूप होशील. आपुला तो एक देव, आपुला तो एक देव करुणी गावा. 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 तेने बिना जीवा सुख नो है. तेने बिना जीवा रती माई का दुखाती जनी. रती माई का दुखाती जनी. तेरे बिना जीवा सुख है. तेरे बिना जीवा सुख है. रती माई का दुखाती जनी. रती माई का दुखाती जनी. तुकोबरा त्या सुखाचा पत्ता देतात. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विन जीवा सुख नाही बाबा रे. ज्या संसारात आपण रात्रंदिवस काबाड कष्ट करतोय ना सज्जन हो, त्या संसारामध्ये सुख नाही. जो परपंच, जो परमार्थ, जो प्रपंच आपण करतोय त्या प्रपंचमध्ये सुख नाही. आणि जो परमार्थ करतोय त्या परमार्थमध्ये दुःख नाही, दुःख नाही. सर्व सुखरूप आहे. देवा तुला द्यायचंच आहे ना तर तुझं डोळे भरून मला मुख पाहू दे आणि ते सुख मला दे. ते तुकोबराय मागतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख. डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख. डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख. हेती मला सुखा देई देवा. हेती मला सुखा देई देवा. डोळे भरोनिया
पाहिन तुझे मुखा डोळे भरदिया पाहिन तुझे मुखा हे मला सुखा देई देवा हे मला सुखा देई देवा डोळे भरदिया पाहिन तुझे मुखा डोळे भरदिया पाहिन तुझे मुखा आणि मग तुकोबराय परमात्म्याला सांगता देवा तुला द्यायचंच आहे ना ते या डोळ्याने तुझं मुख मी पोट भरून पाहिल ते सुख मला दे डोळे भरून या पाहिन तुझे मुख तेच मज सुख दे देवा परमात्म्या सांगितलं तुकोबराय फक्त एवढंच मागणार का हो अजून काहीतरी मागा ना त्यावेळेस तुकोबराय सांगितलं देवा हे जे कान आहे ना कान भरून या ऐकेल तुझी कीर्ती तेच मज विश्रांती दे देवा देवा तुला द्यायचंच असेल तर या कानाने मी फक्त आणि फक्त तुझ्या गुणांचं नामाचं लीलेंचं वर्णन ऐक असंच दान मला या ठिकाणी दे कान भरून या ऐकेल तुझी कीर्ती देवा या कानाने तुझी कीर्ती मी कान भरून ऐकेल ते प्रेम तू मला दे ते विश्रांती मला दे ऐका सज्जन हो मग भगवान परमात्म्याचं गुणांचं लीलांचं त्या ठिकाणी श्रवण केल्याने काय होतं ऐका मायमावल्या काही ठिकाणी कीर्तनामध्ये आम्हाला सांगतात महाराज परमार्थ आम्हाला करा वाटतो हो ज्ञानेश्वरी आम्हाला वाचा वाटते गाथा आम्हाला वाचा वाटते पण गरिबीचा प्रपंच होता मायबापांची परिस्थिती गरिबीची हालाकीची होती पोटाला अन्न धान्य सुद्धा मिळत नव्हतं सायंकाळी गुळाचा खडायचा चहा पिऊन झोपावं लागत होतं आणि 4 लेकरांना चतकुर भाकरी वाटून देणे याचा आमचा रोजचा दिनक्रम होता मग अशा काळामध्ये आम्ही शिक्षण घेऊ शकलो नाही आम्ही की त्या ठिकाणी शिकू शकलो नाही लिहू शकलो नाही मग आम्हाला परमार्थ करायचा आहे पण लिहिता वाचता येत नाही मग आम्ही काय करावा अशा मायमावल्यांना माझं उत्तर आहे माय तुला या ठिकाणी लिहिता येत नसेल वाचता येत नसेल काही हरकत नाही पण ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं लीलांचं वर्णन होत आहे ना ज्या ठिकाणी सप्ताह चालू आहे त्या ठिकाणी फक्त श्रवण करा श्रवण करा श्रवण करा तुम्ही म्हणशाल महाराज नुसतं श्रवण केल्याने काय होईल महाराज शास्त्रामध्ये श्रवणाची भक्ती एवढी मोठी सांगितली आहे की श्रवण केल्यानंतर भगवान परमात्म्याला सुद्धा आपलंसं करता येतं श्रवणे कीर्तने झाले ते पावन सनकाधिक जान परम भक्त दादा शौनकाधिक ऋषी सुद्धा त्या ठिकाणी परम पवित्र झाले फक्त त्यांनी श्रवण केलं ज्या राजा परीक्षितेला 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प येऊन त्या ठिकाणी चावणार होता आणि ऋषी कुमारचा श्राप लागून ज्या राजा परीक्षितेचा 8 दिवसात मृत्यू जवळ येऊन काळाचा घाला त्याच्यावर घालणार होता त्या राजा परीक्षितीने श्री शुकाचार्याच्या मुखातून सुंदर अशी श्रीमद भागवत कथा श्रवण केली आणि त्याचा परिणाम असा झाला 8 दिवसामध्ये राजा परीक्षित जन्म मरणाच्या फेऱ्यापासून मुक्त झाला ठीक आहे आपल्याला लिहिता येत नाही वाचता येत नाही पण कमीत कमी आपण श्रवण या ठिकाणी करू शकतो म्हणून अशी विनंती या कीर्तनाच्या माध्यमातून करेल काही नाही करता आलं तरी चालेल पण कमीत कमी बसून 2 तास श्रवण करा विठाला विठाला आणि मग तुकोबरा भगवान परमात्म्याकडे तेच मागता देवा तुला द्यायचंच आहे ना तर कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती आणि तेच मज विश्रांती दे देवा देवा तीच विश्रांती मला दे तुकोबरायाने श्रवण भक्ती करत असताना त्या ठिकाणी विश्रांती मागितली विश्रांती आपण या संसारात विश्रांती शोधतोय जर 10-5 लाखाची आदरक झाली की आपण म्हणतो बस आता कल्याण झालं आता तृष्णा थांबली आता 20वा प्रपंचात आपल्याला घ्यायचा आता जादा हब आपल्याला करायचं नाही पण दादा या संसारामध्ये विश्रांती नाही रे जीवन जगत असताना जन्मापासून तर मरेपर्यंत आपल्या जीवनामध्ये जर नुसतं असेल तर नुसतं हब आहे मग विश्रांती जर असेल तिथे फक्त ज्ञानोबारायापाशी आहे विश्रांती जर कधी असेल माझ्या तुकोबरायापाशी आहे विश्रांती जर कधी असेल तर माझ्या आळंदी माझ्या अलंकापुरीमध्ये आहे मी सांगत नाही संत सांगतात विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर
विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते या भूमीवर अलंकापूर ते या भूमीवर अलंकापूर विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते ह्या भूमीवर अलंकापूर ते ह्या भूमीवर अलंकापूर विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर कुठं आहे ते या भूमीवर अलंकापुरात आहे. काय आहे तये स्थळी माझा जीवाचा हो ठेवा नवीन ज्ञान देवा जाऊन या. जीवीचा ठेवा त्या अलंकापुरीमध्ये आहे. महाराज कीर्तनकाराचं जे प्रमाण पाठ आहे ते गायनाचार्याचं प्रमाण पाठच राहील असं काही होऊ शकत नाही. आणि जे प्रमाण गायनाचार्याचं पाठ आहे ते कीर्तनकाराचं पाठ आहे असंही काही ठिकाणी नसतं. जी चाल कीर्तनकाराला जमली ती चाल गायनाचार्याला जमेल असं नसतं. आणि जी चाल गायनाचार्याने गायली ती चाल कीर्तनकाराला येईलच असंही काही नसतं. प्रत्येकाचा अभ्यास वेगळा असतो. प्रत्येकाची लीला वेगळी असते. प्रत्येकाला विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी आपल्या लेकरांना वेगवेगळं थोडंफार का होईना पण दिलेलं असतं. विठाला आणि मग तुकोबारा सांगता देवा तुला द्यायचंच आहे ना तर या कानाने मी तुझं श्रवण करेल आणि श्रवण करून ते विश्रांतीच्या परमधामाला मी प्राप्त होईल असं मला दे. तुकोबाराय मागतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. विश्रांती कान भरानी ऐकेन तुझी कीर्ती कान भरानी ऐकेन तुझी कीर्ती कान भरानी ऐकेन तुझी कीर्ती ते मज विश्रांती देई देवा ते मज विश्रांती देई देवा कान भरानी ऐकेन तुझी कीर्ती कान भरानी ऐकेन तुझी कीर्ती देई मज विश्रांती देई देवा ते मज विश्रांती देई देवा कानिया ऐकेन तुझी कीर्ती डोळे भरोनिया पाहिन तुझे मुखरा तुकोबार सांगता देवा द्यायचंच आहे ना. कान भरून या ऐकेल तुझी कीर्ती आणि तेची माझी विश्रांती दे. देवा द्यायची असेल ती विश्रांती मला दे. तुकोबा फक्त एवढंच मागतात. अजून काहीतरी मागा ना. त्यांनी सांगितलं देवा अजून भरपूर काही मागायचं आहे हो पण वेळ आपल्यापाशी कमी आहे की नाही. कितीही मागितलं तरी कमी आहे. गेल्या 7 दिवसापासून माळी वाडगावकर रोज 2-3 तास कीर्तन ऐकताय आणि आजही कीर्तन जर लेट सोडायचं मग कसं व्हायचं आहे की नाही. मागायसारखं खूप आहे पण संक्षिप्त स्वरूपात चिंतन मांडतो. विठाला विठाला मी ऐकेन तुझी कीर्ती तेजी माझी विश्रांती दे देवा. पण तुकोबारा एवढ्यावर थांबत नाही तर सांगतात देवा वाहे रंगी टाळी नाचेन उदास हे देई हातास पाया सुख. देवा तुला द्यायचं आहे ना. वाहे रंगे टाळी नाचेन उदास. तुझ्या भजनामध्ये तुझ्या कीर्तनामध्ये तुझ्या कथेमध्ये तुझ्या गीतेमध्ये तुझ्या श्लोकामध्ये तुझ्या अभंगामध्ये तुझ्या ओवीमध्ये तुझ्या भजनामध्ये मी दंग होऊन नाचेल असंच वरदान मला या ठिकाणी दे. वाहे रंगे टाळी नाचेन उदास. तुझ्या कीर्तनामध्ये मी प्रेमाने टाळी वाजेल उदास होईल आणि उदास होऊन नाचेल. तुम्ही म्हणशाल महाराज कीर्तनात कुठं नाचायचं असतं का. मग कीर्तनात जर नाचायचं नसतं मग डीजे पुढं नाचायचं असतं का. नाही नाचावं लागतं
मी सुद्धा नाचलो होतो मित्राच्या लग्नामध्ये, पण कोणत्या गाण्यावर नाचावं हे आपल्याला कळालं पाहिजे की नाही. जर माझ्या छत्रपती शिवरायांचा पोवाडा असेल, छत्रपती शिवरायांची जर कधी गीतं असेल, देशभक्तीपर गीतं असेल, माझ्या विठ्ठलाचं गीत असेल, माझ्या सावता बाबांचं गीत असेल, तर त्याचा आनंद आपण मन भरून घेतला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला आणि मग वाहेरंगी टाळी नाचेन उदास, हे देई हातास पाया सुख. देवा तुझ्या कीर्तनामध्ये मी धन्य स्वतःला मानेल आणि मी नाचेल. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, आणि रामकृष्ण सम रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. देवा धन्य त्याला सांगितलंय की जो हरी कीर्तनामध्ये नाचतो. धन्य जगी तोची एक, या जगतामध्ये तोच एक धन्य आहे जो हरीच्या कीर्तनात नाचतो. म्हणून धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, आणि रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. नुसतं नाचायचं सांगितलं नाही, नुसतं उड्या हाणायच्या सांगितल्या नाही, तर धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. पण नाचत असताना रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. नुसतं नाचायचं नाहीये, तर त्या परमात्म्याचं ते नामस्मरण आपल्या मुखात अखंड भिजत राहत असताना आपण त्या ठिकाणी नाचलं पाहिजे. देवा तुला द्यायचंच आहे ना, मग वाहे रंगे टाळी नाचेन उदास, तेच दे हातास पाया सुख. देवा द्यायचंच असेल तर तुला ते दे. तुकोबराय मागतात अभंगाच्या 4थ्या चरणात. वाहेरंगी टाळी नाचेन उदास, वाहेरंगी टाळी नाचेन उदास, हे देही हातास पाये सुख, हे देही हातास पाये सुख. पाहिला तुझे मुख, हे देही हातास पाये सुख, हे देही हातास पाये सुख. डोळे भरोनिया पाहिला तुझे मुख, डोळे भरोनिया पाहिला तुझे मुख. देवा तुला द्यायचंच आहे ते इतकंच. देवा हे रंगी टाळी नाचेन उदास, हे दे मागा. तुकोबारांचं देवा रे काय मागू, किती मागू आणि कशासाठी मागू. देवा आता काहीच मागा वाटत नाही. देवा वाहे रंगी टाळी नाचेन उदास, हे दे हातास पाया सुख, आणि अजून एक उपकार कर. तुका म्हणे माझा काय, तुका म्हणे माझा सकळ देह भाव, आणि अनेक नको ठाव चिंतुयासे. देवा हा जो सकळ माझा नरदेह आहे ना, हा सकळ जो माझा देह आहे ना, या देहाच्या हातून, या देहातून फक्त आणि फक्त तुझं नामस्मरण, तुझं भजन, तुझं पूजन, तुझी तीर्थयात्रा आणि सर्वस्व तूच करून घे, हे तुकोबराय मागतात. तुका म्हणे माझा सकळ देह भाव, आणि अनेक नको ठाव चिंतू असे. देवा या देहामध्ये दुसरं काहीच चिंतन मला देऊ नको. जर द्यायचंच असेल ना, तर या डोळ्याने तुझं डोळे भरून रूप मी पाहिल. द्यायचंच असेल ना, तर या कानाने तुझी कान भरून कीर्ती मी ऐकेल, ते मला दे. द्यायचंच असेल ना, तर असा कंठ दे की ज्या कंठातून रात्रंदिवस मी तुझं भजन गाऊ शकेल. देवा तुला द्यायचंच आहे ना, असं पवित्र हृदय दे की ज्या हृदयामध्ये मी तुला संत सावता बाबांसारखं साठवून ठेवेल. देवा द्यायचंच आहे ना, असे हात दे की जे रात्रंदिवस धर्माचं कार्य करेल. देवा असे हात दे की जे रात्रंदिवस माझ्या संत सावता बाबाची सेवा करेल. हो देवा द्यायचंच आहे ना, तर असे पाय दे की जे आयुष्यभर तीर्थयात्रा करेल. संत नामदेव महाराजांचं चरित्र सांगत असताना विषय आला आणि सांगितलं की आपण जीवनामध्ये तीर्थयात्रा केली पाहिजे. त्यावेळेस एका माऊलीने सांगितलं, महाराज ठीक आहे हो, विश्वमाऊलीने, अणोबारायांनी, नामदेवरायांनी भारतभर तीर्थयात्रा केली, पायी केली, तितकं शक्य आपल्याला नाही ना. माणसाला आयुष्य कमी आहे, त्या काळात आयुष्य फार होतं. किती आयुष्य आहे माणसाला नेमकं आज तुकोबारायचे बंधू वर्णन करतात. अल्प आयुष्य मानव देह, शत गनिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. अरे 100 वर्ष माणसाला आयुष्य आहे, 50 वर्ष रात्रमध्ये जातात, उरले 50 वर्ष. मग तुम्ही म्हणशाल 50 वर्ष रात्रमध्ये कसं काय जातात? 12 घंट्याचा दिवस, 12 घंट्याची रात्र.
100 वर्षामध्ये 50 वर्ष रात्रमध्ये जातात, उरले 50 वर्ष. 50 वर्षामध्ये बालत्व 20 वर्ष जातं. माणसाला संपूर्ण जगाचं ज्ञान होईपर्यंत 20 वर्ष त्याचे निघून जातात. तुम्ही म्हणशा महाराज तीर्थयात्रा करण्यासाठी 30 वर्ष आपल्यापाशी उरले बाबा, पण तेही आपले नाही. त्या 30 वर्षामध्ये पीडा आहे, रोग आहे, क्षय आहे. आणि एवढं असताना आपण केव्हा तीर्थयात्रा करायची? ठीक आहे सज्जन हो, ऐका. नामदेवरायांनी, विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी भारतभर तीर्थयात्रा केली, पण आपण जरी तीर्थयात्रा भारतभर चालत्या पावलांनी करू शकत नसलो तरी आपण ट्रॅव्हलच्या माध्यमातून भारतभर तीर्थयात्रा करू शकतो. आणि देवांनी आपल्याला तेवढं सामर्थ्य, तेवढं धन संपदा आणि ऐश्वर दिलंय. आणि म्हणून दिलेले ऐश्वर्याचं संसारापुरतं मर्यादित न ठेवता त्याचा परमार्थामध्ये उपयोग करा आणि शेवटच्या श्वासापर्यंत तीर्थयात्रा करा. बाबा जोपर्यंत हे डोळे चांगले आहे तोपर्यंत त्या परमात्म्याचं मुख पाहून घ्या. जोपर्यंत हे डोळे चांगले आहे तोपर्यंत माझ्या प्रभू नारायणाची, माझ्या कृष्णाची द्वारका पाहून घ्या. जोपर्यंत ह्या डोळ्यांनी चांगलं दिसतं तोपर्यंत वृंदावन पाहून घ्या. जोपर्यंत या डोळ्यांनी चांगलं दिसतं तोपर्यंत मथुरा पाहून घ्या, ब्रजभूमी पाहून घ्या, बरसाणा पाहून घ्या. जोपर्यंत या डोळ्याने दिसतं ना तोपर्यंत या सप्ताहाचं सुख पाहून घ्या. तुका म्हणे माझा सकळ देह भाव आणि अनेक नको ठाव चिंती असे. देवा तुला द्यायचंच असेल तर उभ्या आयुष्यामध्ये या संपूर्ण शरीरामध्ये मी फक्त आणि फक्त तुझंच सर्व काही करेल, तेच मला दे. तुकोबराय परमात्म्याकडे मागतात ते शेवटच्या चरणी. तुका म्हणे माझा, तुका म्हणे माझा सकळ देह
तेची सुखमज देई देवा तेची सुखमज देई देवा पाहिन तुझे मुख डोळे भरवलिया पाहिन तुझे मुख पाहिन तुझे मुख एकदा जोरदार टाळे व्हायला पाहिजे माय बाप एकदा तर ह्या वयामध्ये एवढा आवाज खरोखर देवाची देणगी. आता आमच्यासारख्या तरणाबाण पोरायचा आवाज निघणं काही गोष्ट म्हणजे जास्त मोठी नाही, पण एवढ्या वयामध्ये साधा रामराम जर कधी घालायचा ठरला लोकांना आळस येतो. पण एवढं वय असताना सुद्धा एवढ्या उंच आवाज नेणं आणि पुन्हा उंचावरून बरोबर खाली येणं खरोखर देवाची देणगी आहे. फार मोठा गायक नाही, पण उगाच सहज मीही गाऊन पाहिलं आणि तेही जमलं. म्हणून झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी संत सावता बाबांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. तुकोबरायने या अभंगामध्ये पांडुरंग परमात्म्याकडे जे जे मागितलं ते पांडुरंग परमात्म्याने दिलं. आणि मग आपण पांडुरंग परमात्म्याकडे जे जे मागू ते तो परमात्मा दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जो परमात्मा उदार आहे, विशाल आहे, नव्हे नव्हे तर जगाच्या पाठीवर तो एकमेव दाता आहे. अशा त्या पांडुरंग परमात्म्याचं आपण एकदा मोठ्या प्रेमाने भजन करू. भजन करण्यासाठी सर्वांनी दोन्ही हात वर करा असं मी म्हणणार नाही, पण असं जर वाटत असेल की खरंच आपणही आपलंही जीवन कृत्य व्हावं तर सर्वांनी दोन्ही हात वर करा. दुसरं काही मागणार नाही माय बाप. टाळी वाजवा माय बाप, टाळी 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 टाळी.
परिस्थितीनुसार बदलायचं ठरवा एवढीच विनंती श्रोते सज्जन मायबाप्पांच्या चरणी करतो. झालेली सेवा संत सावताबाबाच्या चरणी समर्पित करतो. आमचे परममित्र ज्येष्ठ बंधूसारखं आमच्यावर प्रेम आहे असे असणारे श्री कडोबा दादा जाधव यांनी आम्हाला आमंत्रित केलं म्हणून त्यांचे आभार या ठिकाणी मान्य करतो. सर्व गुणीजन मंडळीने उत्तम साथ दिली, या साऊंड सिस्टमने उत्तम साथ दिली. तुम्ही श्रोते सज्जन मायबाप 2 तास बसून कीर्तन श्रवण केलं. आमचे असणारे दादांनी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर हे कीर्तन प्रचार प्रसार करण्याचं काम केलं म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो. सर्व गुणीजन मंडळीचा आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम